नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, गरिबी जी माणसाला येते ना, वाईट दिवस ते कर्मानंच येतात आणि विचार पहिल्या सुरुला आपल्या मनात जे विचार येतात ना, ते चांगले किंवा वाईट त्याचा आपण अभ्यास करून त्याचं इम्प्लिमेंट केलं पाहिजे, त्याचं प्रत्यक्ष अंमलात आणले पाहिजेत। चुकीच्या विचाराला अजिबात पुढे त्याचं प्लॅनिंग केलं नाही पाहिजे किंवा फॉरवर्ड केलं नाही पाहिजे किंवा ॲक्शन नाही केली पाहिजे। चुकीच्या विचारामुळेच माणूस बर्बाद होतो आणि चांगल्या विचारामुळे माणूस मोठा बनतो, माणसाला महत्त्व प्राप्त होतं आणि समाजाला देशाला फायदा होतो। मित्रांनो, प्रत्येकाचं मन विचार करत असतं, परंतु नेहमी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे। चांगल्या गोष्टी करताना थोडा त्रास झाला तरी चालेल। मित्रांनो, श्रीमंत होण्यासाठी जात धर्म भेद प्रांतभेद नसतो। ह्या आपल्या कर्तबगारीवर आपल्या कर्मावरच माणूस श्रीमंत किंवा गरीब बनत असतो। मनात येणारे विचार हे मिक्स विचार असतात, त्याच्यातनं जे आवश्यक आहेत चांगले विचार आपण प्रत्यक्षात इम्प्लिमेंट केले पाहिजे, त्रास झाला तरी चालेल। जसं माणूस जेवण करतो त्यानंतर काय होतं, आपण पाणी पितो, जेवण करतो, अन्न खातो आणि त्याची काही विष्ठा तयार होते आणि लघवीत पण रूपांतर होतं पाण्याचं। जेवढं चांगलं आहे ते शरीराला वापरलं जातं, अन्नातनं ऊर्जा होते, वापरलं जातं, त्याच्यात रक्त तयार होतं आणि पाण्याचं पण तसंच आहे, जे शरीराला पाणी लागते ते घेतलं जातं आणि विषारी द्रव्ये बघा परमेश्वरानं कसं माणसाचं शरीर बनवलेलं निसर्गानं, म्हणजे अनावश्यक घटक ऑटोमॅटिक नैसर्गिकरित्या बाहेर पडले जातात का नाही? संडास आपण का बांधलेली आहे मला सांगा, लघवी टॉयलेट असते कशासाठी? हे विषारी द्रव्ये निरुपयोगी वस्तू शरीराच्या बाहेर ऑटोमॅटिक टाकल्या जातात। परमेश्वरानं असं माणसाचं शरीर बनवलेलं आहे मित्रांनो, परंतु आपण चुकीच्या गोष्टी केल्यामुळेच आपण बर्बाद होतो आणि शेवटच्या स्टेजला आपल्याला कळायला लागतं। मित्रांनो, असं करू नये म्हणून हा व्हिडिओ पाठवत आहे। मित्रांनो, आपण चुकीचं कर्म करतो आणि छोट्याशा फायद्यासाठी आपण दुसऱ्याला नुकसान करतो किंवा चुकीच्या ठिकाणी पैसे बचत करतो आणि आपल्याला स्वतःला धोका होतो आणि अख्खं कुटुंब बर्बाद होतं। मित्रांनो, असं कधीही करू नये। चांगल्या सत्य गोष्टीसाठी सदैव तयार पाहिजे। आता आम्ही LIC ऑफ इंडियामध्ये गेली 25 वर्ष झालं काम करतो। बचत करा म्हणलं की पैसेच ठेवले जात नाही आणि आलेलं उत्पन्न 100% खर्च केलं जातं। मित्रांनो, आजच आपलं दिवाळी निघालं, उद्याची वाट बघायची कसलीच गरज नाही आणि काही लोक तर कर्ज काढून खर्च करतात। मित्रांनो, तुम्ही सगळे जरी पैसे संपवले कर्ज काढून जरी खर्च केला तर माझा बोलायचा अधिकार नाही, परंतु मित्रांनो, एक मानव या नात्यानं मला वाईट वाटतं। मी आज मार्केटमध्ये गेली 25 वर्ष झालं फिरतोय, बचत करा म्हणले की टाळाटाळ केली जाते, ढकलाढकली केली जाते। मित्रांनो, आपण हे जे आपल्याला घातक आपण सगळं कार्य करत आहे हे करू नये। या कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी पटत नाही, हे सत्य जरी असलं तरी चांगल्या गोष्टी आपल्या स्वतःच्या हितासाठी, आपल्या कुटुंबाच्या हितासाठी, आपल्या देशासाठी, समाजासाठी करणं गरजेचं आहे। पहिल्या सर्वप्रथम आपलं बर्बाद होतं, आपण नुकसान येत, आपण कर्जबाजारी होतो आणि आपली धूळदाण होते। माणसाच्या मनाला दुःख पोचतं आणि चुकीचं कर्म केल्यामुळे माणसाला जीवन जगणं असह्य होतं, म्हणून तर लोक काही सुसाईड करतात, कर्जबाजारीपणा होतात किंवा काही चुकीचे कार्य करतात, काही गुन्हेगार लोक बघा। मित्रांनो, प्रत्येकाला शरीर परमेश्वराने दिले, मन दिले, विचार दिले, परंतु त्याचा योग्य वापर केला पाहिजे। जसं शरीर देवानं घडवलेलं आहे तसं माणसानं त्याप्रमाणे तर वागलं पाहिजे। आजकाल बघा तुम्ही, काय खावं हे कळत नाही, काय करावं हे कळत नाही आणि सांगितलं तर ऐकत नाही, हे आज सगळीकडे पाहायला मिळतंय आपल्याला। ही दुर्दशा आहे मित्रांनो, सांगून सुद्धा ऐकलं जात नाही। आता मला सांगा, दारू, गुटखा, गोवा, नशेचे पदार्थ सरकारने कायदा केला आहे तरी लोक खातात, जास्त पैसे देऊन खातात। मित्रांनो, आपलं शरीर हे स्वच्छ ठेवलं पाहिजे, विचार चांगले येतात आणि टिकले पण जातात। जसं लॉकर आपण विकत बँकेमध्ये लॉकर घेऊन त्याच्यामध्ये पैसे सुरक्षित ठेवतो पण त्या लॉकरला भाडं देतो, तसं परमेश्वरानं आपल्याला शरीर दिलं हे फुकट दिलेलं आहे। मित्रांनो, ते आपल्याला स्वच्छ ठेवलं पाहिजे, कारण त्या स्वच्छ मनामध्ये, स्वच्छ शरीरामध्ये स्वच्छ विचार राहतात आणि निरोगी माणूस राहू शकतो। मित्रांनो, शरीर ही संपत्ती आहे, ती आपण जपली पाहिजे, आपल्याला फुकट मिळालेली आहे। मित्रांनो, 32 दात परमेश्वराने दिलेत, हे शरीर दिले, एक दात जरी बसवायचं झालं तर 25 ते 30 हजार रुपये लागतात। आपल्याला 32 दात फुकट दिलेत, आपल्याला शरीर फुकट दिलेलं आहे। मित्रांनो, ते स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि चांगला आहार घेऊन चांगला विचार केला पाहिजे। आपल्याला जर तात्पुरता फायदा होतोय म्हणून आपण कुणाचंही नुकसान करू नये, स्वतःचं पण करू नये। आज मित्रांनो, आम्ही सेव्हिंग करण्यासाठी, बचत करण्यासाठी बऱ्याच व्यक्तीला सांगतो, परंतु टाळाटाळ केली जाते। मित्रांनो, हे कलियुग आहे, इथं असंच घडतं आणि हे घडू नये म्हणून हा व्हिडिओ पाठवत आहे। मित्रांनो, आपण बचत केली पाहिजे। एक दिवस आपण पैसे कमवायचं आपलं बंद होणार आहे, त्यानंतर काय करणार?
आणि पैसे वाढवले पाहिजेत. आपण पूर्ण कमवलेले पैसे पूर्ण संपून टाकतो, कर्ज काढून खर्च करतो आणि चुकीच्या ठिकाणी ठेवतो पैसे आपण. गुंतवणूक वाईट नसते, परंतु मित्रांनो जिथं जास्त फायदा मिळतो तिथे जास्त रिस्क असते. जसं म्युच्युअल फंड, SIP, शेअर मार्केट, जिथं तुम्हाला जास्त इंटरेस्ट मिळतं तिथं जास्त जिम्मेदारी पण असते. उद्या प्रॉब्लेम झाला तर आपल्याला गप्प बसावं. किती तर मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या, कॉपरेटिव्ह बँका बंद पडतात. आपण पाहतोय ना, आज गेली 50, 60, 70 वर्ष झालं देशाला स्वातंत्र्य मिळून किती तर लोक घोटाळे झालेले आहेत. मग हे घोटाळे का होतात? आपल्याला आमिष दाखवलं जातं ना, आपण त्या आमिषापोटी तिथं पैसे ठेवतो आणि पूर्ण भांडवल, जेवढे पैसे टाकलेले मुद्दल, व्याज जास्त मिळते म्हणून मुद्दल धोक्यात येतं. मित्रांनो असं करू नये. भारत सरकारची संस्था LIC ऑफ इंडिया इथं आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. आणि मित्रांनो हा प्लॅन बंद होणार आहे, कारण 8% व्याज देण्यासाठी बचतीवर कुणालाही परवडणार नाही आणि लाईफ टाईम देण्यासाठी तर परवडणारच नाही मित्रांनो. त्यासाठी आपल्याला आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन लवकर घ्या. हा बंद होणार आहे, उशीर करू नका. आपली अधोगती आपल्या हातानंच होते, आपल्या कर्मानं होते. आणि सध्या चांगलं सांगणाऱ्याचं कुणी ऐकलं जात नाही. हे आम्ही गेली 25 वर्षापासून बघतोय. आत्ता त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. चांगलं सांगणाऱ्याला आपण बगल देतो, बाजू देतो, त्याचं टाळतो. आणि काही लोक चांगलं कार्य करत नाहीत म्हणून ते चांगलं करणाऱ्याला पण ते चुकीचा मार्ग दाखवतात. आपण चुकीच्या गोष्टी पटकन ॲक्सेप्ट करतो आणि कंटिन्यू करतो. मित्रांनो इथंच आपली चूक होते आणि इथूनच आपल्या अधोगतीला, आपल्या गरिबीला, आपल्यावर अन्याय अत्याचार होतो आणि आपण बर्बाद होतो. ह्याला सुरुवात होते मित्रांनो. सुरुवात आणि एंड हे कसा होतो बघा. आपण लालचीपोटी पैसे कुठेही ठेवतो. आणि समजा आता मुलाचं शिक्षण आहे, म्युच्युअल फंड, सोनं, चांदी, घर, जागा, जमीन ह्याच्यामध्ये पैसे ठेवले जातात. मित्रांनो आपल्या मुलाला ॲडमिशन घेताना किंवा त्याच्या हायर एज्युकेशनला पैसे मिळतील का? तिथले कधीच मिळणार नाही. प्रॉपर्टी असेल तर सुद्धा योग्य किमतीला विकेल का? म्युच्युअल फंडमध्ये त्या टायमिंगला मार्केटवरती राहील का? साध्या साध्या गोष्टी. सोनंसुद्धा आपल्याला घट करावं लागते, घट लागते सोन्यालासुद्धा, विकताना घट येते मित्रांनो. मग हे का समजत नाही? कारण आपल्याकडं आर्थिक शिक्षण, फायनान्शियल एज्युकेशन कुठंच दिलं जात नाही. हे दुर्दैव आहे मित्रांनो. पैसे कसे कमवावे, डिग्री कशी करावी हे शिकवलं जातं, परंतु आर्थिक शिक्षण आपल्या अभ्यासक्रमात नाही. त्याच्यामुळं आर्थिक निरक्षरता आहे भारतामध्ये. देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे, परंतु आर्थिकदृष्ट्या आजसुद्धा 75 ते 80% लोक निरक्षर आहेत. कुठं ठेवावं हेच कळत नाही. आणि फसल्यानंतर सगळे सांगतात, अगोदर कोणी सांगत नाही. आपलं मनसुद्धा बघा आपल्याला किती फसवते. आपल्याला वाटते बड्डे आहे का? आपली दृष्टीसुद्धा आपल्याला फसवते, आपले इंद्रियाचे पार्टसुद्धा फसवतात मित्रांनो. त्यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे. आपले डोळेसुद्धा आपल्याला फसवतात. कसं? आभाळ टेकल्यासारखं वाटते. रेल्वेमध्ये बसल्यानंतर झाडं पळाल्यासारखी वाटतात. पळालेले असतात का झाडं? रेल्वे पळते का झाडं पळतात? जसं सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, बरोबर आहे, आणि सूर्य एकाच जागेवर असतं. पृथ्वी सूर्याभोवती फिरते मित्रांनो. परंतु आपल्याला काय वाटते? सूर्य गेला इकडचं पश्चिमेकडनं, पूर्वेकडनं पश्चिमेकडे गेला, आपल्याला सूर्य दिसतो. हे सत्यता आहे मित्रांनो. जिथं आपल्याला कमी इंटरेस्ट मिळतं आहे तिथं धोका होत नाही. जसं 10% व्याजानं पैसे दिले तर परत येतात का? 10% आपण कुणाला देतो? गरीब लोकाला. जसं की इन्कम प्रूफ नसतं, ज्याच्याकडे प्रॉपर्टी नसते, अशा लोकांना 10% पैसे दिले जातात. आणि ते पण लोक का काढतात? कारण त्यांना कुणी देत नाही, त्यांची गरज पण असते. मित्रांनो हेच कळायला मार्ग नाही. आणि फसवणूक झाल्यानंतर पुन्हा तुमचं उत्पन्न किंवा तुमचे पैसे कुणीही भरून देत नाही. मित्रांनो माणूस गरीब का होतो, माणूस दुःखी का होतो, त्याचे सगळे दुःख हे कर्मावर, गरिबीसुद्धा कर्मावरच अवलंबून आहे. दुसरं काहीच असू शकत नाही. तुम्ही मला सांगा, चलन ही निर्जीव आहे ना, पण त्याच्यात ताकद जास्त आहे. कारण पैशाशिवाय काही होत नाही. पैसा हा निर्जीव वस्तू आहे. आणि निर्जीव वस्तू असून संपते का? पैसा का पळतो? आपल्या खिशातनं दुसऱ्याच्या खिशात का पैसा जातो? आपण निघून घालतो मित्रांनो. पैसा जात नाही, आपण व्यर्थ खर्च करतो. मला सांगा, आलेल्या उत्पन्नातनं जर बाजूला काढून पैसे ठेवले, त्याला जर हात नाही लावला तर ते कशी जातील? त्याला का पाय आहेत का? पैसे आहेत का? पैशाला का पाय आहेत का? मग पैसे का राहत नाही? चलन आपण म्हणतो, ह्या चलनाला पाय नाहीत तर चलन संपून जातं. आपण नष्ट करतो, वेळ पण नष्ट करतो आणि पैसे पण नष्ट करतो. आणि आपल्याला दरिद्री दिवस आल्यानंतर, गरिबी आल्यानंतर आपण सगळ्याला गुन्हेगार ठरवत असतो, सगळ्याला दोष देत असतो मित्रांनो. आणि आपल्या अपयशाच्या खापर, आपल्या नाकर्तेपणाचं खापर सगळ्यावर आपण फोडत असतो. बघा, श्रीमंत लोक कधीच कुणाला नाव ठेवत नाहीत. ते कष्ट करतात आणि पैसे कमवतात. पण कमी उत्पन्न गटामध्ये, अजून कमी उत्पन्न गटामध्ये लोक कष्ट करत नाहीत आणि सरकारच्या योजनेवर अवलंबून असतात आणि त्याचा दुरुपयोग केला जातो मित्रांनो. आता बघा, घरं बांधून दिले जातात,
मोकळ्या जागेवर घरं बांधली जातात आणि तिथे त्यांना घरं बांधून दिली जातात. मित्रांनो 20 वर्षांनी 30 वर्ष लोक फ्लॅटचे हप्ते फेडतात आणि ह्या लोकांच्या टॅक्समधनंच पैसे ह्यांना दिले जातात. म्हणून मला म्हणायचं मित्रांनो, आपलं कर्म श्रेष्ठ पाहिजे आणि सातत्य पण पाहिजे. बऱ्याच लोकांना हा व्हिडिओ ऐकून थोडं क्लिक होतात आणि परत थोडे दिवस चांगलं वागतात आणि परत अजून तसंच वागतात. मित्रांनो हे आपल्यासाठी घातक आहे. समाजासाठी, देशासाठी, परिवारासाठी हे नंतरचा विषय आहे. पहिलं तुम्हाला धोका होतो, चुकीची सवय लागते. जसं काही लोकांना दारू गुटखा गोवा खाल्ल्याशी जमत नाही, खातात का नाही लोक, आणि काही लोकांना त्याच्याकडे बघत पण नाहीत पैसे असून. पैसे हा वेगळा विषय आहे मित्रांनो. पहिलं आपलं विचार श्रेष्ठ पाहिजे, चांगले पाहिजे, त्याच्यातनं कर्म घडतं, कर्मातनं भविष्य घडतं. मित्रांनो ही सातत्य पाहिजे. जसं आपण रोज जेवण करतो का नाही, का करतो जेवण का करतो आपण? जगण्यासाठी. तसं आपल्याला लागणारे पैसे आपण ठेवले पाहिजेत. आपल्याला कुणीही पैसे देणार नाही मित्रांनो, आणि दिले तर व्याज लावणार, आणि व्याज आणि मुद्दल कसं फेडणार? काही लोकांना EMI देणं शक्य होत नाही, म्हणून तर दिवाळा निघतं. बँका का बंद पडतात? कारण EMI पण भरू शकत नाही. बँका लोन देताना तुमचं उत्पन्न सगळी तपासणी का करतात आणि प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवतात? हे का करतात? कारण माणूस हा नैसर्गिक आहे. उद्या जर माणूस डेथ झाला तर त्याचे पैसे कोण भरणार? म्हणून त्याला जामीन असतात आणि प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवली जाते. मित्रांनो हे सगळं चक्र जी तयार होतं केवळ आपल्यामुळंच. लोन का काढावं लागतं? पैसे न ठेवल्यामुळं लोन काढावं लागतं. आपण ज्या त्या गरजासाठी आपण पैसे ठेवत नाही, आणि गरजा आपल्या मर्यादित पाहिजे. आपण अनलिमिटेड गरजा केलेल्या आहेत. मित्रांनो बरेच लोक म्हणतात आत्ताचा काळ चांगला आहे. मित्रांनो पूर्वीचाच काळ चांगला होता. विचार करा ना, पूर्वी सहज लोकांची घरं व्हायची, आता होतात का? कारण आता प्रत्येकानं खर्च वाढवलेला आहे. लक्झरी पद्धतीनं प्रत्येकजण जगतो. जगू नये असं नाही, परंतु आपणच अडचणीत येतो, आपणच कर्जबाजारी होतो, आपणच आर्थिकदृष्ट्या कमजोर होतो आणि आपलं शोषण होतं. मित्रांनो जे घर पडलेलं आहे त्या पडक्या घरामध्ये लोक कचरा टाकतात, त्याच्या विटा नेतात. त्याच्यासाठी आपण कमजोर बनू नये. कमजोर प्राण्याला कापून खाल्लं जातं का नाही? आता बोकडाला कापलं जातं, कोंबड्याला कापलं जातं, मेंढ्याला कापलं जातं का नाही? मासे कापले जातात. गरीब आहेत प्राणी. मग गरीब राहिल्यावर आपल्याला कोणी कापतात म्हणजे आपल्याला कुठलाच फायदा मिळत नाही ना. आपलं शोषण होतं का नाही? आपण व्याज भरतो का नाही लोन काढल्यावर? मग आपण आपल्या हातात आहे ना गरिबी श्रीमंती. गरिबी श्रीमंती काय धर्मावर, जातीवर आहे का? ह्या जातीतला श्रीमंत होतो असं असतं का कधी? प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये गरीब आणि श्रीमंत आहेत. हे कर्मावर असतं मित्रांनो. जात धर्म नाही, कर्म असतं. कर्मावर माणूस मोठा बनतो आणि कर्मावरच माणूस गरीब पण बनतो आणि रसातळाला पण जातो. मित्रांनो कर्मश्रेष्ठ करा. आणि जे चांगली लोक आहेत ना त्याचा तिरस्कार न करता त्यांचं अनुकरण करा. आजकाल त्यांचा तिरस्कार केला जातो. चोरसुद्धा ज्याच्या घरात संपत्ती आहे त्यालाच लुटतो का नाही? म्हणजे काय काम करायचं नाही, ज्याचं चांगलं झालेलं त्याचं बघू वाटत नाही. चोरं करतात का नाही चोरी? ज्याच्या घरात दागिने पैसा तिथं जातात ना चोरं. एखाद्या गरिबाच्या जातात का? म्हणजे चोर म्हणजे माणसं असतात, म्हणजे चुकीचे विचार. मला सांगा आज आपल्या देशावर पण एवढा संरक्षणासाठी खर्च करावा लागतो, पोलीस डिपार्टमेंटला खर्च करावा लागतो. कशामुळं? किंवा तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो, डिव्हायडर केलेत. कशासाठी केले डिव्हायडर? आपण ऐकत नसल्यामुळे. पूर्वी 40-50 वर्षापूर्वी असे डिव्हायडर होते का? 40-50 वर्षापूर्वी एवढे फ्रॉड होत होते का? मित्रांनो काय झालं आहे, विचार तात्पुरते झालेले आहेत. कष्ट नको वाटतं आणि पैसे पाहिजेत. हा फॉर्म्युला राबवल्यामुळेच हे प्रॉब्लेम. आता ऑनलाईन फ्रॉड किती होतात, पूर्वी होते का? म्हणजे सगळं काही बदलत चाललेलं आहे मित्रांनो, केवळ आणि केवळ आपल्या विचारामुळं. चांगला विचार करून बचत केली तर तुम्हाला भरपूर पैसे मिळतात. मला सांगा, आपण पैसे ठेवल्यावर पैसे वाढतात का कमी होतात? आपण ठेवतच नाही, आणि ठेवताना अशा ठिकाणी ठेवतो की काढता आली पाहिजेत. जसं शाळेमध्ये आता मारायचं नाही, नापास करायचं नाही हा कायदा काढला ना, कुणामुळे आला? लोकांमुळेच आला ना. आता LICमध्ये सुद्धा 3 वर्षे सक्तीची बचत होती, परत 2 वर्ष झाली ना, आता 1च वर्ष झाली. लोकांच्या मागणीस्तव सरकारला पण हे पावलं उचलावं लागतात ना. मग लोकालाच नको आहे चांगल्या गोष्टी असा अर्थ झाला आहे. कारण सरकार हे लोकांच्या डिमांडप्रमाणे सप्लाय करत असतं मित्रांनो. आणि अर्थशास्त्राचा नियम आहे, आपण मागणी आणि पुरवठा सिद्धांत असतो का नाही. आपण जर पैसेच नाही ठेवले तर काय होणार? आपल्याला पैसे राहणार नाहीत आणि वाढणार पण नाहीत. मित्रांनो LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे आणि आता तो प्लॅन बंद होणार आहे. कारण सेव्हिंगला 8% इंटरेस्ट कोणीही देऊ शकत नाही मित्रांनो. आज बचत खात्यावर बघा, पोस्टामध्ये RDवर 4% इंटरेस्ट आहे, बँकेतल्या 3-3.5% इंटरेस्ट आहे, आणि हे गॅरंटेड नसतं मित्रांनो.
जसं 20 वर्षाचा इतिहास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल 12% इंटरेस्ट होतं. आता किती टक्के आहे मला सांगा. दिवसेंदिवस व्याज कमी होत चाललेलं आहे आणि पुढे पण कमी होणार. आणि व्याज जर कमी झाल्यानंतर तुम्हाला गॅरंटेड आयुष्यभर पैसे कुठून देणार LIC ऑफ इंडिया. त्यासाठी LIC हे प्लॅन बंद करत आहे. त्याच्यासोबत आपल्याला इन्शुरन्स मिळतं आणि मनी ॲग्रीमेंट आहे. पैशाचा करार केलाच पाहिजे आपण, नाहीतर काय होईल, गरिबी तयार होईल. तुम्ही पैसे नाही ठेवले तर काय होईल, पैसे राहणार नाहीत, पैसे कमवायचे वय संपून जाईल, जबाबदाऱ्या वाढतील. जवळपास असंच चाललेलं आहे ना. आता क्रेडिट कार्ड आहे, मला सांगा हे क्रेडिट कार्ड कुठून आलं आहे. हाऊसिंग लोन, एज्युकेशन लोन, पर्सनल लोन, व्हेकल लोन, कशासाठी आलं. मोबाईलचं पण लोन आहे मित्रांनो. आत्ता हॉस्पिटलची पॉलिसी आहे ना, ते सुद्धा EMIवर मिळते, लोन मिळतं त्यासाठी. आणि हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी सुद्धा लोन मिळतं. हे पूर्वी नव्हतं. आता नवीन प्रकार हे लोकांमुळे तयार झालेत मित्रांनो. कारण पैसेच ठेवत नाहीत लोक. कसं आहे, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे आणि तो कंट्रोल करायचा आपल्या हातात आहे. पैसे इन्कम वाढवायसाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो, जास्तीत जास्त काम करतो, आपण डिग्र्या करतो, स्किल आपण शिकतो. परंतु मित्रांनो, पैसे किती मिळायचे हे आपल्या हातात नाही, परंतु खर्च करायचा हातात आहे. जे हातात आहे ते जरी केलं तर पुष्कळ झालं मित्रांनो. बचत करा. आत्ता पॉलिसी घ्या, ही प्लॅन मिळणार नाही. पैसे आपल्याला आयुष्यभर मिळतात मित्रांनो. आयुष्यभर पैशाची गरज, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पैसे लागतात. आणि जर नाही ठेवलं तर पैसे कुठूनही मिळणार नाहीत आणि आपली मुलंसुद्धा सांभाळतील ही गॅरंटी नाही मित्रांनो. माणूस गरीब ही कर्मानं होतो मित्रांनो. बार सांगतोय मी, कर्मश्रेष्ठ करा. आपल्यासाठी आपण पैसे ठेवा आणि पैसे ठेवायची जागा चांगली पाहिजे. बरेच लोक चुकीच्या ठिकाणी ठेवतात. आता म्युच्युअल फंड 6 महिन्यानं डाऊन आहे का नाही, आणि त्यांनी ॲडव्हर्टाईज केली म्युच्युअल फंड सही आहे. ते कोर्टात केस आहे मित्रांनो. सही आहे म्हणजे बरोबर आहे का, मार्केटवर आहे हे, मग सब्जेक्ट टू मार्केट का लावलेलं आहे मित्रांनो. म्युच्युअल फंड कुठलाही गॅरंटी देत नाही. आपण गॅरंटी स्वतः गॅरंटेड आहे असं आपण गृहीत धरून काम करतो. म्हणजे काय झालं आहे, हे कलियुगामध्ये ना खोट्या गोष्टीला खरं म्हणलं जातं आणि खऱ्या गोष्टीला खोटं म्हणलं जातं. त्याच्यामुळेच आपण अडचणीत येतो. असंच आहे ना. आता दारू पितात लोक, गुटखा गोवा खातात, त्यांना काय वाटतं, हे चांगलं आहे वाटतं का नाही, म्हणून करतात का नाही. आणि बस सवय लागली की पुन्हा कळून पण उपयोग होत नाही. एखादा माणूस मरायला लागल्यानंतर त्याला कळतं की दारू नाही प्यायला पाहिजे होती. मित्रांनो, हे असं का घडतं, सवयी वाईट असतात आणि आपण वाईट सवय लावून घेतली तर आपलं आयुष्य बर्बाद होतं. हे आज आपण सगळीकडे चित्र पाहतोय का नाही. काम करून पैसे नाहीत मित्रांनो. काय हा प्रकार आहे, मला हे कळतच नाही. कारण तुम्ही कष्ट करून जातो कुठे पैसे, मला सांगा. जरसं पाऊस भरपूर पडला आणि पाणी प्यायला नाही म्हणजे काय, आपली चूक आहे ना. आता बघा, लोक रात्रपाळ्यात सुद्धा जातात. एकेका घरामध्ये 2-2, 3-3 लोक काम करतात, पैसेच राहत नाहीत. आपण कुठं तर चुकतोय मित्रांनो. नको त्या ठिकाणी आपला खर्च होतो, पैसा संपून जातो. पैसा ठेवला तर वाढतो आणि ठेवायची जागा एकच आहे LIC ऑफ इंडिया. कारण मल्टिपल बेनिफिट मिळतात, भरपूर फायदे मिळतात. एका पैशाचे अनेक फायदे. खर्चावर नियंत्रण, तर पैसे वाढत असतात, लाईफ टाईम मिळतात, इन्शुरन्स कवर मिळतं. इन्शुरन्स कवर आता सध्याच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. म्हणजे मेडिक्लेम पण पॉलिसी आणि LICची पण एक पॉलिसी. का तुम्हाला मी सांगतो, कारण काय, आता आपल्याला ह्या सध्याच्या काळात महागाईच्या हिशोबानं पैसे राहत नाहीत आणि पुरत पण नाहीत. जर ठेवले तर पैसे आपल्याला वाढतात आणि आपल्याला वेळेला वापरायला पण मिळतात. जसं वय वाढल्यानंतर कुठली बँक लोन पण देत नाही, म्हणजे पैसे तुमच्या आयुष्यात बघायला मिळणार नाहीत. तेच पैसे जर तुम्ही ठेवले तर वाढत जातील. आणि बाहेर जे कॉपरेटिव्ह बँक आहेत, पतपेढ्या, मोठमोठ्या बँका बंद पडत आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं LICतच पैसे ठेवले पाहिजे आणि 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. लिक्विडिटी आहे. घर, जागा, जमीन आपल्याला जर पाहिजे त्यावेळेस विकता येत नाही आणि योग्य किंमत मिळत नाही, ते LICत लगेच पटकन पैसे मिळतात. लिक्विडिटी आहे, गॅरंटेड आहे, टॅक्स फ्री आहे, इन्शुरन्स कवर आहे आणि खर्चावर नियंत्रण येतं, प्रगती होते, पीस ऑफ माइंड, रिप्लेसमेंट ऑफ इन्कम. म्हणजे आपला पुढचा पगार लिहून दिला आहे आज. कामाची गॅरंटी नाही पण पैशाची आहे मित्रांनो. आपण नोकरी व्यवसाय करतो, खूप मेहनत करून पैसे कमवतो, परंतु आपण गॅरंटी न घेतल्यामुळेच आपल्याला नुकसान होतं. जसं रोडवरून चालताना लायसन असल्यावर काय होईल, तुम्हाला दंड भरावा लागेल का, नाही. पण लायसन, ज्यांनी केली लायसन, जसं प्रवास करायला लायसन लागतं ना, तसंच जगण्यासाठी LIC लागते मित्रांनो. अन्न, वस्त्र, निवारा आणि ह्या 3 गोष्टीसाठी आपल्याला पैशाची गरज आहे आणि ते पैसे पुरवायचं काम LIC ऑफ इंडिया करतं मित्रांनो. पैसे म्हणजे तुम्ही जर 4,000 रुपये ठेवले तर 20 लाख रुपये आपण लिहून देतो मित्रांनो. 20 लाख रुपये क्रिएट होतात. क्रिएट अँड सेव्ह. पैसे पहिले लिहून दिले जातात, नंतर बचत करतो आपण. असं मार्केटमध्ये कुठंच होत नाही. मला दाखवा, तुम्ही 4,000 भरले की 4,000च लिहून दिले जातात आणि 4,000च व्याज मिळतं. आपण 20 लाखावर व्याज देतो. आपण 20 लाख रुपये आपण लिहून देतो.
म्हणून LICची पॉलिसी करा. लाईफ टाईम इन्कम आहे मित्रांनो. काळाची गरज आहे. पूर्वीचा काळ लोकसंख्या कमी असल्यामुळे महागाई कमी होती आणि प्रॉब्लेम कमी होते. आता प्रॉब्लेम भयंकर आहेत मित्रांनो आणि वाढत आहेत. आता मला सांगा, प्रत्येकजण लक्झरी जगायचं ठरवलेलं आहे. सायकली आहेत का? पूर्वी सायकली किती होत्या. लोकांना कष्ट नको आहे आणि त्याच्यामुळे पैसा पुरत नाही. लक्झरी पद्धतीने जगल्यामुळं उत्पन्नच पुरत नाही आणि बचत होत नाही. आणि बचत न झाल्यामुळे पुढे खूप प्रॉब्लेम आहेत मित्रांनो. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी घ्या. तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. पैसे वाढत असतात, वेळेला वापरायला मिळतात, तुमच्या जबाबदाऱ्या पार पडतील. देव न करो कुणाच्या जीवनात काही दुर्घटना घडली तर लगेच LICची मदत होते. पुढचे पैसे लिहून देतो आपण. मला सांगा, डिसीज, डिसॅबिलिटी आणि डेथ 3D कधी कुणाच्या आयुष्यात येतील सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपण सदैव सतर्क पाहिजे, जागरूक पाहिजे. नाही झालं, जागरूक नाही राहिलं तर आपल्या हातानं चोरी झाल्यासारखं होईल. चोरीच म्हणायचं. आता पैसे नाहीत म्हणजे काय, पैसे गेले कुठं सापडत पण नाही. काही लोक हिशोब ठेवतात, हिशोब ठेवून पण हिशोब लागत नाही. साधा आपण एका दिवसाचं उदाहरण घ्या. आपण मंडईमध्ये गेलो तर आपले हिशोब लागत नाही घरी आल्यानंतर. आता आयुष्य कसं संपलं हे कळत पण नाही आणि पैसे पण राहत नाहीत. मित्रांनो, हे सगळं संकट मानवनिर्मित आहे. लोक नंतर नाना प्रकारचे सगळ्यांना दोष देतात, परंतु स्वतःला आपण वेळेच्या वेळेला सुधारणा केली पाहिजे. वेळेच्या वेळेला जागृत झालं पाहिजे. आपण असं न केल्यामुळेच आपल्या हातात नुकसान होतं. आणि सांगणारा माणूस आपल्यासाठी फार महत्त्वाचा असतो, परंतु आपण त्याला महत्त्व देत नाही. त्यालाच उलट पळवून लावतो. आमचा अनुभव सांगतो 25 वर्षाचा. बचत करा म्हणलं की ह्या तारखेला त्या तारखेला आम्ही पैसे भरतो काही जणांचे. म्हणजे बघा, गरज कुणाला आहे जास्त. जसं मला सांगा, हॉस्पिटलमध्ये कसली गॅरंटी असते का? पैसे भरतो का नाही आपण? आणि का ट्रीटमेंट घेतो? फक्त इथं आहे की इथं गरज नसताना हे प्रॉडक्ट घ्यावं लागतं. गरज असल्या तुम्हाला हे मिळत नाही, कारण हे निरोगी प्रकृतीवर पॉलिसी अवलंबून असते. आणि हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर जावं लागतं. हाच फरक आहे. आणि तोच फरक आपल्याला आयुष्यात अगदी रसातळाला घेऊन जातो. ते फरक लवकर लक्षात येत नाही. म्हणून लवकरात लवकर LICची पॉलिसी घ्या. आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन बंद होत आहे. मित्रांनो, आपल्याला ह्याच्यातला फरकच न कळाल्यामुळंच प्रॉब्लेम येतो. फार शेवटच्या स्टेजला आपल्याला कळायला लागतं की आपण बचत करायला पाहिजे होती, पॉलिसी घ्यायला पाहिजे होती. बऱ्याच लोकांना आता हॉस्पिटलच्या पॉलिसीसुद्धा तसंच आहे. बऱ्याच लोक पॉलिसी बंद करतात. मित्रांनो, आपल्यालाच आपलं दार बंद करतो आहे आपण, आपलं नुकसान करतो आहे. म्हणून लवकरात लवकर फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. हे दोन्ही कॉन्ट्रॅक्ट करा. सुरक्षित, जसं आपण निर्जीव वस्तूला कुलूप लावतो का नाही, घरातल्या वस्तू आपण घराच्या बाहेर जाताना लॉक लावतो का नाही, गोदरेचं लावतो आपण, दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅनला ठेवतो, शेजारपाजारला सांगतो लक्ष द्या. हे आपल्या निर्जीव वस्तूला आपण आपण सजीव आहे. आपण पैसे कमवायची मशीन आहे आणि आपले इन्शुरन्स करत नाही. आपण काय करतो, ज्या गोष्टी मार्केटमध्ये मिळतात त्याच्यासाठी सिक्युरिटी करतो. माणूस मार्केटमध्ये मिळतो का? माणूस निसर्गातनं तयार केला आहे. परमेश्वरानं आपल्याला तयार केलेलं आहे, निसर्गानं तयार केलेलं आहे. हे कुठंच दुकान नाही आहे का? माणसं विकत घ्यायची दुकान आहे का? आता मला सांगा, लोकसंख्या एवढी जबरदस्त झपाट्यानं वाढलेली आहे. त्याचं कारण आहे अविचारानं हे सगळं काम होतं. आपण मुलाला सांभाळू कोणा हे माहीत नसताना त्यांना जन्म दिला जातो. मला सांगा ना, लोकसंख्या किती वाढली. पूर्वी 1-1 डझन, 2-2 डझन, 1.5 18 मुलं राहायची. मला सांगा. आणि आता हे पैशाची वाढ होत नाही, परंतु माणसाची वाढ होते. बघा ना, महागाईने वाढते. माणसाला महत्त्व कमी झालं. डिमांड अँड सप्लाय अर्थशास्त्राचा नियम असतो. मागणी पुरवठा सिद्धांत असतो. म्हणजे काय, ज्यावेळेस कुठलंही पीक बाजारामध्ये जास्त येतं, मार्केटमध्ये जसं बटाटे जास्त पिकले, कांदे जास्त पिकले तर काय होतं, त्याचा भाव कमी होतो. तसं माणसाचा भाव कमी झालेला आहे. माणसाला किंमत आहे का? कोणच कोणाला विचारत नाही. रोडवरून जाताना पडलं तर सुद्धा कोणी बघायला तयार नाही. मित्रांनो, अशी अवस्था झाली आहे माणसाची. समोर आलं तर कुणाला बोलायला वेळ नाही ना ऐकायला पण वेळ नाही, अशी परिस्थिती. आता आम्ही ऑडिओ व्हिडिओ का पाठवतो? पूर्वीसारखा काळ राहिलेला नाही आहे. गेली 25 वर्ष झालं मी काम करतो इन्शुरन्स फील्डमध्ये. मित्रांनो, पूर्वी लोक वेळ द्यायची, अर्धा तास म्हणलं तर 1 तास ऐकून घ्यायचे. आता तो प्रकार बंद झालेला आहे. काही लोक आता हा व्हिडिओसुद्धा ऐकायला वेळ नाही. व्हिडिओसुद्धा आम्ही शॉर्ट बनवतो, परंतु शॉर्टमध्ये जर माहिती दिली थोडक्यात तर ते पटत नाही. उदाहरणं सांगावं लागतात, उदाहरण द्यावं लागतात. कारण चांगलं सांगण्यासाठी खूप समजून सांगावं. जसं कोर्टामध्ये सत्य माणसाचं
सत्य निकाल लागण्यासाठी खूप पुरावे द्यावं लागतात का नाही? तसंच आहे मित्रांनो, हे तुम्हाला आम्हाला खूप पुरावे देऊन तुम्हाला समजून सांगावं लागतं आणि हे सांगितलेलं तुम्हाला ऐकायला वेळ नाही म्हणूनच आम्ही व्हिडिओ पाठवत आहे मित्रांनो. तुमच्या वेळेनुसार तुम्ही ऐका. आता प्रत्येक कुटुंबामध्ये नवरा बायको हजबंड वाईफ दोघंही काम करतात, काही काही त्यांची मुलं पण काम करतात, तरी पैसे पुरत नाहीत. मित्रांनो झालं आहे काय, पैसे खर्चाचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे. महागाई तर वाढलेलीच आहे, ती तुमच्या हातात नाही. महागाईचा विचार करू नका, ते सरकारच्या पण हातात नाही. महागाई वाढणं हा वेगळा विषय. तुम्ही तुमचं पैसा बचत केला पाहिजे, खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे. जसं आपल्या हातात गाडी आहे टू व्हीलर, त्याचा वेग किती वाढवायचा आपल्या हातात आहे ना. आणि खड्डा आला तर ब्रेक पुन्हा दाबायचं. रस्त्यानं चालणाऱ्या माणसांना सांगून उपयोग आहे का? आणि जरी सांगितलं खड्डा आहे अरे बाळा थांब म्हणलं तर तुम्ही जर नाही थांबवलं तर काय होईल? ते सांगणाऱ्याचा काय उपयोग? तसंच आहे ना, आम्ही एवढं सांगतो आमचा काही उपयोग होतो का? काही काही लोक व्हिडिओ पण बघत नाहीत. मित्रांनो काय झालेलं आहे, हे विनाशकाळ विपरीत बुद्धी म्हणजे नाशाकडे चाललेलं आहे सगळं. कारण चांगलं कळायलाच मार्ग नाही आणि इम्प्लिमेंट केलं जात नाही, टिकवलं जात नाही. आता बरेच लोक मुलांच्या लग्नासाठी आमच्याकडे पॉलिसी काढतात आणि पैसे भरत नाहीत. मित्रांनो मुलांचे लग्न करायचे नाहीत का? शिकवायचे नाही का? आणि त्यांना जर शिकवायचं असेल तर मग पैसे कुठून आणणार? आज तुम्ही 4,000 2,000 3,000 तुम्ही भरू शकत नाही, उद्या 10 लाख कुठून आणणार? थोडं ऑब्झर्वेशन करा ना, आपलंच आपण बघा ना आपली. कारण दुसऱ्यांना सांगितल्यावर राग येतो. आपणच आपली कॅपॅसिटी ओळखा. जसं एखाद्या विद्यार्थ्याला 35% पडलेत आणि त्यांनी डॉक्टर होण्यासाठी ॲडमिशन घेतलं तर त्याला झेपेल का अभ्यास? आपली कॅपॅसिटी बघा ना. एखाद्या माणसाला 20,000 पगाराने हेलिकॉप्टर घेतो म्हणलं तर खरं असेल का? आणि घेईल का मला सांगा? विचार काही करू शकतो, त्याला पैसे पडत नाहीत, परंतु विचार तो नियमात बसतो का आणि खरं होतं का? तसं आहे मित्रांनो. आपण काय म्हणतो पुढे बघू काय होईल ते. आत्ताच मला एका व्यक्तीनं सांगितलं, मी म्हणलं 40,000 रुपये इन्कम आहे त्यांचं, त्यांना म्हणलं 500 रुपये जर बचत करा तर म्हणतात पैसेच उरत नाहीत. मी म्हणलं पुढे काय करणार? 40,000 येऊन पुरत नाहीत, पुढे मुलाबाळांचं शिक्षण लग्न कसं करणार? तर म्हणतात बघू कसं होईल तसं होईल. मग आजच आपण आपल्यासाठी भविष्यात अंधार तयार करतोय, उद्या दिवस कसे चांगले येतील? कर्म करतानाच तुम्हाला त्रास होतो, नको वाटतंय, तर चांगले दिवस कसे येतील मित्रांनो? कधीच येणार नाहीत. आता बघा पुढचा काळ तर फार वाईट आहे मित्रांनो. आज 40-50 हजार रुपये येऊन महिन्याला पुरत नाहीत, उद्या 1 लाख 2 लाख 4 लाख मुलांच्या लग्न शिक्षणाला कुठून आणणार? उद्या तुम्ही आज जे काम करताय ते बंद झाल्यानंतर काय करताल? माझा साधा प्रश्न आहे मित्रांनो. हे जे तुमचं काम आहे ना, उद्या बंद झाल्यावर तुम्हाला आज जे पैसे येतात ते पुरत नाहीत, उद्या पैसे तुम्ही कशा गरजा भागवणार, कसं जगणार? मुलं तर सांभाळतील का आपल्याला? आज मुलांना जर उत्पन्न नसेल किंवा त्यांचं भागत नसेल, आज मार्केटमध्ये पगार बघा ना, 20-25 हजाराच्या वर पगार आहे का नाही? वर आहे का पगार? 15-20 हजारात लोक काम करतात, पर्यायच नाही. 2-3 काम करता घर चालतं. मग अशा परिस्थितीत भविष्य काय सुधारेल मला सांगा ना. आपण काय करतो? आपण चुकीच्या गोष्टी करतो. आपण आपल्यावर नियंत्रण ठेवत नाही. जसं एखाद्या गाडीचं नियंत्रण सुटल्यावर ॲक्सिडेंट होतात का नाही? 4 व्हीलर 2 व्हीलर कुठले पण असू द्या, किंवा साधा माणूस चालत पळत गेला तर काय होईल? आपटून पडेल. जितका वेग तितका मोठा अपघात, बरोबर आहे ना? पडल्यानंतर माणूस पायी चालत असला तर माणूस मरतो का? परंतु मोठ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यावर वाचतो का माणूस? जितका वेग तितका रिस्क असते मित्रांनो. जसं जास्त व्याज असेल तर जास्त धोका असतो. LIC सुरक्षित आहे मित्रांनो. जास्त व्याजासाठी कधी जाऊ नये. जास्त व्याजासाठी गेलात की तुम्ही नक्की धोका झाला. आज आतापर्यंत इतक्या मार्केटिंगमध्ये कंपन्या आल्या, लोकांना फसवलं, आपण पाहतोय ना. एवढं सविस्तर मी का सांगतोय मित्रांनो? आपल्याला आपण फसवतोय, रोज फसवतोय, आपल्याला आपण बुडवतोय आणि लोकांना म्हणतोय मी कसं बुडलो. कर्म आपण करायचं आणि दुसऱ्याला प्रश्न विचारायचा, असा प्रकार चाललेला आहे. आणि आपल्याला भलतंच काही पाहिजे असतं. मार्केटमध्ये जर आज 7% इंटरेस्ट आहे, मला सांगा FDला, सेविंगला 3-4%, आम्ही 6% देतो सेविंगला, बँकेपेक्षा जास्त देतो, इन्शुरन्स कवर देतो, टॅक्स फ्री पैसे देतो, गॅरंटेड देतो. आमच्याकडे धोका होत नाही. आम्ही दरवर्षी मार्चमध्ये ॲड देतो पेपरला, पैसे घेऊन जावं म्हणून. वेळेच्या आत पैसे मिळतात. 3 महिने पॉलिसी संपण्याच्या अगोदर प्रोसेस असतं आमचं. अगोदरच आम्ही पैसे पाठवून ठेवतो आणि त्या तारखेला बरोबर मिळतात मित्रांनो. हे भारत सरकारची संस्था आहे LIC ऑफ इंडिया. लवकरात लवकर फोन करा, हा प्लॅन घ्या, आयुष्यभर पैसे मिळणार आहे. तुम्ही जेवढं उशीर कराल ना तेवढं तुम्ही स्वतःला फसवल्यासारखं होईल. हा व्हिडिओ जपून ठेवा आणि तुम्ही नंतर ऐका. तुम्हाला जर आज पटत नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम आल्यानंतर ऐका, मग तुम्हाला कळेल की चूक कुणाची होती.
मित्रांनो, आपणच आपल्याला फसवतोय. आपल्या कर्मामध्ये एवढी ताकद आहे की आपल्याला कोणी चांगलं म्हणायची गरज नाही मित्रांनो. चांगलं केल्यावर ऑटोमॅटिक चांगलं म्हणतात. दिखावा करून काही फायदा होत नाही. आता लोक दिखावा करतात, मोठमोठ्या गाड्या घेतात, मोबाईल घेतात, घेऊ नये असं नाही, परंतु आर्थिक परिस्थिती जर वाईट केली तर किती दिवस झाकणार तुम्ही? मला सांगा, चुकीच्या गोष्टी कधीतरी उघडकीस येतात आणि त्याचे दुष्परिणाम तुमच्यावर होतील, स्वतःवर होतील. मला सांगा, काय होतं? आपल्या कर्मानंच आपला नाश होतो. दुसऱ्यानं करायची गरज नाही मित्रांनो. हे निसर्गाचा नियम आहे. पोलीस स्टेशन, डिपार्टमेंट, कोर्ट, कचेरी हे सोडून द्या. इथं थोडंफार आपण गोलमाल करू शकतो, पण कर्मात कधीच करू शकणार नाही. आणि तसं जर असतं तर रावण मेलाच नसता. मला रामायणामध्ये आपण पाहिले ना, रावणाची शेवटी कशी अवस्था झाली. हे उदाहरण कशासाठी आहे? सावध होण्यासाठी आहे. आणि आपल्याला माहिती असून जर आपण चुका करत असेल, मला सांगा, तर आपल्याला आपल्या चुका कोणीच दुरुस्त करणार नाही. ह्या जगामध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर सगळे आपला फायदा करून घेतात. ॲटलिस्ट कमीत कमी एखाद्या माणसाला बोलून तर हौस फेडून घेतो माणूस. बरबाद झालेल्या माणसाला मागं पुढे काय बोललं जातं मला सांगा. आणि जो चांगला आहे त्याचं कौतुक केलं जातं मित्रांनो. जसं आपण एखाद्या डॉक्टरचे आपण ॲडव्हर्टाईज करतो की नाही, हा चांगला डॉक्टर आहे. समजा एखाद्याने विचारलं आपल्याला, एखाद्या आजारासाठी आपण विचारलं, तर चांगल्या डॉक्टरचं आपण नाव सांगतो का नाही? का सांगतो? आपल्याला तिथं रिझल्ट आलेला असतो, आपला फायदा झालेला असतो. फुकट ॲडव्हर्टाईज होते मित्रांनो. हे ॲडव्हर्टाईज जी पेपरला दिली जाते ना, टी व्हीला, हे असं करायची काही गरज नाही. मला सांगा ना, मोठ्या जी कार असतात ना, मर्सिडीज वगैरे, ह्याची ॲडव्हर्टाईज असते का कधी टी व्हीला? जे ब्रँडेड आहे त्याची ॲडव्हर्टाईज नसते मित्रांनो. आपण ब्रँडेड झालं पाहिजे. कर्म श्रेष्ठ करा मित्रांनो, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. परमेश्वर तुमच्या पाठीशी असतो नेहमी. तकलीफ और दर्द के आगे जीत आहे. आपण तकलीफ दर्द सहन करायची नाही आजच्या काळात. असंच आहे. बचत करताना जणू काय वाटतं की आम्हालाच पैसे देतात, सांगणाऱ्या माणसालाच पैसे मिळायचे असं वाटतं काही लोकांना. अहो, आम्ही पैसे काही जणांचे भरले ते वेळेला देत नाहीत लोक, असे आहेत. म्हणून आम्ही आता मदत करायचं सोडून दिले, काही मोजक्याच लोकांना करतो. मित्रांनो, आपल्याला चांगलं आणि वाईट कळायला पाहिजे. काही काही लोकांना शेवट जातो, माणूस संपतो पण वाईट कळत नाही. आणि सांगणाऱ्याचा प्रत्येकाला राग येतो, चांगलं सांगणाऱ्याचा. कारण चांगलं का राग येतो? चांगलं करायचं नाही. आपलेच आपण बर्बादी करतो मित्रांनो. कर्म ही श्रेष्ठ आहे. जात धर्म नाही, प्रांतभेद नाही, वर्णभेद नाही. मला सांगा, जन्मतः काय जाती टीका सांगा? हे मी कुठल्या जातीवर टीका करत नाही, परंतु मित्रांनो, मानव ही एकच जात आहे. प्रत्येक धर्म श्रेष्ठ आहे मित्रांनो, परंतु कर्म त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण माणसाचं जे महत्त्व वाढतं ना, ते कर्मावर वाढतं, जाती धर्मावर नाही. कारण चांगले विचार हे समाजासाठी चांगले, देशासाठी आणि जगासाठी आणि प्रत्येकासाठी कल्याणकारी असतात. त्यासाठी आपण नेहमी चांगला विचार केला. कोणाला दोष देण्यापेक्षा आपले दोष आपण सुधारले पाहिजेत. आपण कोण आहोत दुसऱ्याला दोष देणार आहे? आपण कधीच दुसऱ्याला वाईट बोलायचं नाही मित्रांनो. आपल्या जे कमतरता आहेत ते आपण चांगल्या माणसाकडे बघून दुरुस्त केल्या पाहिजेत. नीतीचा खेळ आहे मित्रांनो, परमेश्वर आहे. कर्माचं फळ प्रत्येकाला मिळतं. जसं ज्वारी पेरली तर ज्वारीच उगवणार, गहू नाही, हरभरा नाही. आंब्याचं झाड लावलं तर सीताफळ कधीच लागत नाहीत मित्रांनो. हे निसर्गाचा नियम आहे. फक्त आपल्यात जी काही चुका होतात ते चांगल्या माणसाकडे, जो श्रेष्ठ आहे, ज्ञान घेतलं आहे, पैसा घेतला आहे, अशा माणसाकडे बघून आपण सुधारणा करून घ्यावं. जसं पांढरा शर्ट आहे आणि त्याच्यात 4 व्यक्ती बसलेत आणि स्वच्छ शर्ट आहे 4 जणांच्या अंगामध्ये, 5वा आला आणि त्याचं घाण शर्ट आहे, तर त्याला त्याची लाज वाटते का नाही? म्हणजे तो मनात आपल्या इफेक्ट होतात आणि मग माणूस सुधारणा करतो. तसं आहे, आपण गरीब का आहोत, आपला प्रॉब्लेम काय येतो, ह्याच्यावर तुटून पडा मित्रांनो. द्वेष मच्छर करण्यापेक्षा आपल्या प्रगतीसाठी आपण वेळ वाया घालवला पाहिजे, आपण लढलं पाहिजे, आपण त्रास घेतला पाहिजे. जसं तकलीफ और दर्द के आगे जीत आहे. आपण तकलीफ दर्द सहन केलाच पाहिजे. जसं एखादा विद्यार्थी खेळत नाही गार्डनमध्ये पण भरपूर अभ्यास करतो, शेवटी डॉक्टर, इंजिनियर, मोठा अधिकारी होतो का नाही? आणि जे खेळत असतात त्यांना पुन्हा आयुष्यभर काबाड कष्ट करावं लागतं मित्रांनो. हे साध्या गोष्टी आहेत मित्रांनो. साध्या गोष्टी टिकवणं अवघड झालेलं आहे. साध्यातनंच माणूस मोठा होतो. जसं कुठलीही गाडी सुरुवात आपण केली तर वेग कमी असतो, वाढत जातो का नाही? तसंच आहे. छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, परंतु त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि कंटिन्यू केल्या पाहिजेत. जसं टायटॅनिक जहाज का बुडालं? त्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था नव्हती मित्रांनो आणि त्यांना कॉन्फिडन्स होता की बुडणारच नाही. परंतु ते हिम नग असतात, ते काय जसं डोंगर असतो तसे बर्फाचे मोठमोठे डोंगर असतात समुद्रात, त्याला टकरलं, त्याला ठोकर बसली आणि जहाज बुडालं. आपण बघितलं ना टायटॅनिक जहाज.
त्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था काही नव्हती. त्यांच्याकडे बोटी नव्हत्या, जॅकेट नव्हतं, काय नव्हतं. त्याच्यामुळे लोक कितीतरी मेले. विमानामध्ये पॅराशूट पाहिजे का नाही? आता मागे एक विमान कोसळलं तर पॅराशूटनं तीनच जवान होते, ते सुरक्षित पृथ्वीवर आले का नाही? मला सांगा, आता रेल्वेच्या दुर्घटना होतात, कितीतरी बसचा रोड ॲक्सिडेंट होतात, भूकंप होतं, पूर येतो, त्याच्यात लोक कितीतरी मरतात ना. मग सगळ्याच्या पॉलिसी असतात का? आपण एखादा माणूस, समजा माणूस जन्माला कधी यायची माहीत नाही, मरायचं कधी माहीत नाही, कोणाच्याच हातात नाही. परंतु कर्म न व्यवस्थित केल्यामुळे माणूस मेल्यावरसुद्धा आपण त्याची बदनामी करतो का नाही? एखादा वाईट माणूस मेला तर म्हणतो ना, बरा झाला, वाईट होता माणूस, म्हणतो का नाही आपण? आणि चांगल्या माणसाचे आपण आता इतिहासातली थोर नेत्यांचे आपण फोटो लावतो का नाही? कारण त्या व्यक्तीने आयुष्यभर देशासाठी, समाजासाठी काम केले. मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळाले, आता प्रत्येक स्वतःच्या हितासाठी काम करायचे. देशासाठी काम करायची गरज, स्वातंत्र्य मिळाले भारताला. आता आर्थिक स्वातंत्र्याची गरज आहे. आणि आता आर्थिक स्वातंत्र्य मिळायच्या दूरच राहिलेलं आहे, कारण प्रत्येकाला पैशाचा प्रॉब्लेम आहे. हे स्वातंत्र्य कधी मिळेल? प्रत्येकानं आपण पैसे बचत केली तर स्वातंत्र्य मिळेल, नाही तर कदापि मिळणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी किती आपल्या थोर नेत्यांनी, किती काही लोकांनी प्राणाची आहुती दिली आहे, काही जणांनी आयुष्यभर देशासाठी काम केले. आणि आज आता आपल्यासाठी 10,000-20,000 ठेवायचं म्हणलं तर सांगणाऱ्या माणसाला आपण पळवून लावतो आणि आपल्याला वाटतं आपण विजयी झालो आहे. सुटकेचा श्वास घेतात लोक. आमचा फोन आला की त्यांना काही लोक सांगतात, पण आम्हाला टेन्शन आलं म्हणतात. मित्रांनो, हे काय झालं आहे? कलियुगामध्ये असं का होतं मला हेच कळत नाही. चांगल्या माणसाचं का टेन्शन येते? चांगलं सांगणार, तू लढायला शिकवतो, आम्ही तुम्हाला लढायला शिकवतो. हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करताना किंवा कुठल्या आजारासाठी आपण काय करतो? डॉक्टरला पैसे देतो का नाही? आणि आजाराची गॅरंटी आहे का त्याच्यातनं दुरुस्त होईल म्हणून? डॉक्टर सगळ्या पेपरवर सह्या घेतात, त्यांच्या चुकीमुळे झालं तरी नुकसान त्यांच्या अंगावर येत नाही. मग आपण काय करतो? आम्ही उपचार पण करतो, तुम्हाला त्याचे पैसे पण देतो वाढवून. जसं तुम्ही प्रीमियम भरला आहे, समजा 10 लाखाची पॉलिसी आहे, तो 20 लाख देतो, मुदल पण देतो वाढवून, आणि सिक्युरिटी पण देतो, आणि गॅरंटेड देतो. आणि आर्थिक ट्रीटमेंटवर शारीरिक ट्रीटमेंट पण आहे, कारण पैशावर सगळं काही अवलंबून आहे ना. जगणंसुद्धा कशावर अवलंबून आहे? पैशामुळं. मग आम्ही पैसे पण देतो, तुम्हाला गॅरंटेड पण देतो, जास्त पण देतो. जसं मेडिकल लाईनमध्ये आपण उपचार घेण्यासाठी औषधंचे पैसे द्यावं लागतं, डॉक्टरची फीस द्यावं लागते, जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं तर त्या रूमचं रेंट द्यावं लागतं, सगळ्या वस्तूचे पैसे देतो का नाही आपण? आणि एवढ्यातनं गॅरंटी 0. आपण हे सगळं, म्हणजे तुम्ही प्रीमियम भरता, थोडक्यात हॉस्पिटलला पैसे भरता तसं प्रीमियम, तर आपण हे पैसे पण देतो आणि वाढवून देतो परत, काही नाही झालं तर. म्हणजे गॅरंटेड तुमची परिस्थिती सुधारणार आहे. इथं डाऊट घ्यायचं कारणच नाही, कारण पेपरवर लिहून दिले ना. तुम्ही 4,000 भरले की आम्ही किती लिहून देतो? 20 लाख रुपये लिहून देतो. 4,000च्या बदल्यात 20 लाख. मॅजिक आहे का नाही? जादू आहे का नाही? आपण काम करून सुद्धा योग्य पगार मिळतं का? प्रत्येकाला पगार कमी वाटतं का नाही? आणि वाटतं तर वाटतं आणि पुरत पण नाही. म्हणजे पैसे आपण जे आले आपले पगाराचे, ते कुणी खर्च केले? आपल्याच हातानं, आपल्या विचारानं केले, आपल्या हाताने कर्म केले. कर्म आपण चुकीचं करतो आणि त्याच्यात आपला नाश होतो मित्रांनो. आणि दोष मात्र आपण सगळ्यांना देतो. आपण चुका करायच्या, दुसऱ्याला दोष द्यायचा, हा कुठला नियम आहे मला सांगा? तुमच्या मुलाच्या शिक्षणाला पैसे नाहीत, तुम्हाला पैसे नाहीत, हा प्रश्न कुणाचा आहे? तुमचा आहे का समाजाचा आहे? आणि आपल्या भारतात कंपल्सरी नाही इन्शुरन्स, त्याच्यामुळे तर प्रॉब्लेम आहे. आता गाडीला आहे, 4 व्हीलरला, त्याच्यातनं सुद्धा पळवटा काढले जातात. मित्रांनो, माणसाला पण कंपल्सरी इन्शुरन्स व्हायला पाहिजे, कारण माणूस ही ॲसेट आहे, ॲसेट संपत्ती आहे. त्याचं रक्षण फक्त पैशानंच होतं. माणूस एखादा गेला तर आपण बदलून आणू शकत नाही, पैशानं त्याची भरपाई देतो. जसं एखादा 30 वर्षाचा व्यक्ती आणि 50,000 रुपये पगार आहे, तर तो 30 वर्षे पैसे कमवणार आहे जिवंत असेल तर. माहीत नाही जिवंत राहणार आहे का, अपंग होणार आहे का. मग ही धोका आहे का नाही? आपण एखाद्यानं जर काही बोललं आपल्याला किंवा एखाद्याचा धक्का लागला तर आपण त्याला भांडायला उठतो. जेव्हा माणूस मरतो तेव्हा कुठल्या कोर्टात जातो का आपण? हे निसर्गाचं चक्र आहे मित्रांनो. एखाद्याने एखादी शिवी दिली, काही बोललं तर आपण किती करतो, त्याला भांडण करतो पण त्यासोबत. प्रत्यक्ष माणूस मरतो तेव्हा कुठं जातो आपण भांडायला? जाऊ शकत नाही. हे निसर्गाचं चक्र आहे. आणि हे कधी कोणाच्या अंगावर येईल, कोणाच्या संसारात येईल, कधी कोण ह्या निसर्गाच्या चक्रात मरेल हे सांगता येते का? म्हणजे ॲक्सिडेंट, डिसॅबिलिटी, डेथ हे माहीत आहे का कधी होणार आहे? आता 30 वर्षाचा व्यक्ती 50,000 पगार आहे, तर म्हणजे वर्षाचा 6 लाख झालं, आणि 30 वर्ष नोकरी करणार आहे, बरोबर आहे. 30 वर्षाचा 1,80,00,000 पगार झाला, मग 1,80,00,000ची गॅरंटी घ्यायला नको का? बरं, ही गॅरंटी घेताना जी तुम्ही पैसे ठेवता ते पण वाढून मिळतात.
1 वर्षानंतर वापरायला मिळतात. पैशाचे किती तर बेनिफिट आहेत मित्रांनो. एकच पैसा किती वेळा वापरता येतो आणि एकच पैसा संपवला तर तो कायमचा. जसं माणूस डेथ होतो का नाही, डेथ झाल्यावर माणूस दिसतो का, मेल्यावर माणूस कधी दिसतो का, तसं पैशाला आपण मृत्यूसारखं त्याला पोहोचवतो. पैशाचा आपण मृत्यू करतो. खर्च करणे म्हणजे मृत्यूच होणे ना. तुमचे पैसे खर्च झाल्यावर तुम्हाला कधी दिसतात का कुठं? म्हणजे आपण त्या पैशाला वाचवलं पाहिजे, त्याला जीवदान दिलं पाहिजे, कारण त्या पैशावर आपण अवलंबून आहे. आणि पैसे जर ठेवले तर वाढत असतात, खर्च जर केले तर संपून जातात, सारी गोष्ट आहे. तर आपण हे सगळं काही संकट आपल्या हातानं आपण तयार करतो मित्रांनो. हे करू नये. मी एवढं बोलत जातो की तुमचं कसं भलं होईल ह्या दृष्टिकोनातनं मी बोलतो आहे. तुमची माझी काय दुश्मन आहे का मला सांगा? आम्ही जे व्हिडिओ पाठवतो आम्ही फ्री ऑफ चार्ज पाठवतो. तुमच्याकडनं पैसे घेतो का? आम्हाला तळमळ आहे. जसं मी माझं स्वतःचं कल्याण करून घेतलं तसं तुमचं व्हावं अपेक्षा आहे. बरं, आता हे सांगून होतं आहे का? तुम्ही ॲक्शन केली पाहिजे, कंटिन्यू केली पाहिजे. आता बरेच लोक काय म्हणतात, एखादी छोटी मोठी पॉलिसी काढताना म्हणतात नंतर बघू, नंतर गॅरंटी आहे का मिळेल? उद्या आपल्याला काय होणार आहे माहिती आहे का? कारण पॉलिसी घेताना तुम्ही निरोगी प्रकृती पाहिजे आणि निरोगी प्रकृती आपल्या हातात नाही. वय वाढल्यावर आपलं नुकसान होतं. जसं उशिरा शाळेत टाकल्यावर काय होतं, उशिरा नोकरी लागल्यावर काय होतं, उशिरा ट्रीटमेंट घेतल्यावर काय होतं मला सांगा ना. म्हणजे उशिरा पेरणी केली तर काय होईल शेतकऱ्यांना? उशिरा धरणाची दार अडवली तर काय होईल? 4 महिने दारच अडवायचं नाही पावसाळ्यात, काय होईल बघा. घराला उशिरा कुलूप लावलं काय होईल? दार उघडं ठेवलं 2 दिवसाला कुलूप लावलं काय होईल? म्हणजे उशिरा गाडीला ब्रेक लावलं काय होईल? खड्ड्यात जाईल ना, ॲक्सिडेंट होईल ना. अनर्थ घडल्यानंतर जागा होण्यापेक्षा पहिलं झाला पाहिजे. याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. एवढं तळमळीनं उदाहरणं देऊन तुम्हाला का सांगतोय मित्रांनो? बचत करा आणि LICतच करा. तुम्हाला एक कारण सांगतो, मी LICत आहे म्हणून म्हणत नाही. LICतल्या पैशाला धोका नाही, भीती नाही. आज कुठेही पैसे परत मिळायची कसलीच गॅरंटी नाही. दिवसेंदिवस फ्रॉड होत आहे. मला सांगा, बँकेतले पैसे कधीही काढू शकतो, संपून जातात. तुमच्या जबाबदाऱ्या जिम्मेदारी जागेवरच राहते. पैसे संपून जातात, वय पण संपून जातं, प्रश्न जागेवरच राहतो, तो सोडवलाच जात नाही. मित्रांनो, बचत करा, LICत करा, मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890468671 आणि दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. पैशाची बचत करा. गेलेला दिवस आपण आणू शकत नाही, वेळ आणू शकतो का? आणि माणसाला दुःख का प्राप्त होतं? कर्मानं होतं मित्रांनो. खूप दुःख झालं आहे आणि मार्केटमध्ये जाऊन म्हणू शकतो का दुकान तर आहे का 2 किलो सुख द्या, लय दुःख झाले. माणसाला ही कसं दुष्टचक्र तयार होतं कर्मामुळं. चुकीच्या गोष्टी केल्यानं तुम्हाला काय होतं? मानसिक तणाव निर्माण होतो. लोक पण बदनामी करतात ना. ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत त्याला आपण काय तो देत नाही, घेत नाही, परंतु त्याच्याबद्दल क्रेडिट तयार होतं का नाही? मला सांगा, पैशावाल्या व्यक्तीला इज्जत मिळते का नाही पैशामुळं? पैसा त्याचाच आहे, आपल्याला काही देत नाही कोणी, परंतु माणसाला काय होते? एक चांगलं स्थान प्राप्त होतं आणि हे आपल्याच हातात आहे. जसं आपण काय करतो, पैसे आले की सगळे सर्वप्रथम खर्चून मोकळं होतो. सर्वप्रथम बचत करावी. 40,000 पगार असेल तर 30,000 म्हणायचं, 30,000 पगार आले तर 20,000 म्हणा. आता बऱ्याच लोकांना म्हणतात नाही, तुम्ही पहिलं सगळं खर्च केल्यावर पैसे राहणारच नाहीत ना. बरं, आता एक कालचं उदाहरण आहे. कोरोनामध्ये ज्याला उत्पन्नच नव्हतं, सगळं जगत ठप्प होतं, लोक मेले का? काही होत नाही मित्रांनो, फक्त आपण सवय लावून घेतली पाहिजे. आता माझं वय 56 आहे. आयुष्यात बडीशेप, सुपारी, तंबाखू काहीच खाल्लं नाही मी जिवंत आहे का नाही मित्रांनो? आणि लोक म्हणतात, लोकांना जी व्यसनी लोक आहेत त्यांना जमत नाही ना. म्हणजे प्रत्येक 2 तासाला त्यांना तंबाखू खावं लागते, कुणाला गुटखा खावा लागते, गोवा खावं लागते, कुणाला चहा प्यावं लागते. मित्रांनो, ही सवय लावून घेतली मित्रांनो. चांगल्या सवयी ही सगळ्याच्या फायद्याच्या असतात, घराच्या, कुटुंबाच्या, देशाच्या. मित्रांनो, बचत करा, नाहीतर काय होईल? स्वतःचं घर स्वतः लुटल्यासारखं होईल, स्वतःला फसवल्यासारखं होईल. फक्त कळायला वेळ लागतो. बऱ्याच लोकांना कळत नाही लवकर आणि म्हणूनच माणसं फसतात. फसू नये म्हणून सांगतो मित्रांनो. पटकन, जसं निरोगी प्रकृती पाहिजे आपल्या हातात नाही. वय वाढत जाईल, उत्पन्न कमी मिळेल. उशिरा नोकरी लागल्यावर जसं 60ला सगळे रिटायर होतात, उशिरा नोकरी लागल्यावर काय होतं? नोकरी आपल्या हातात नाही. आपण एज्युकेशन घेतो, बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूला जातो, आपण प्रयत्न करतो का नाही खूप. काय लोक लाच पण देतात पैसे नोकरी लावण्यासाठी. काही जणांना नोकरी नाही लागल्या, पैसेच खाऊन गेले पळून काही जणांनी. म्हणजे काही ठिकाणी असं होतं ना, फसवणूक, पैसेही नाही नोकरी नाही, असं होतं का नाही? मग आपल्याला कधी कळतं? फसल्यावर. म्हणून आता हे जाऊ द्या, हे व्यवहाराचं आहे.
पण पैसे नाही ठेवणं म्हणजे फसवणूक नाही तर काय आहे, फायदा आहे का? आणि ठेवलेत पैसे कुठं? बँकेत. आज भरले उद्या काढले. एंट्र्या बघून टेन्शन येईल. आता तर पासबुकच नाही बघायचा प्रश्न आहे ऑनलाईन असल्यामुळे. पहिले पासबुक भरल्यावर समजायचं तर बरोबर रिकामी व्हायची, 1 रुपया पण राहत नाही. बरोबर आहे. आता तर सगळं स्टेटमेंट आहे मित्रांनो. आणि काय होतं, आपल्याला कोणी तर सांगणारा पाहिजे ना, आपण ऐकलं पाहिजे. आजच्या काळामध्ये काय आहे, कोणीच कोणाचं ऐकत नाही. आम्ही 25 वर्ष झालं समाजामध्ये काम करतो. आमचा असा अनुभव आहे की आज ऐकतच नाहीत. आता तर असा काळ आहे की मुलंसुद्धा आईवडिलाचं ऐकत नाहीत. आणि काय करायचं मला सांगा, भांडण करून काय उपयोग आहे? मग तर जबरदस्ती वाटते. मनानं काम केलेलं कधीही चांगलं असतं. आता मी व्हिडिओ बनवतो आहे, मी रोज एक बनवतो आहे, हे मला तुम्ही सांगितलं आहे का? बरं, मी एवढं चांगलं व्हिडिओ बनवतो आहे तुमच्या फायद्यासाठी. आता हे व्हिडिओ ऐकून जर सोडून दिला, तुम्ही नाही ऐकला, माझं काही नुकसान आहे का? काही नाही. मी समाजासाठी अर्धा तास 1 तास ज्ञान प्रबोधन करतो ना, मी माहिती देतो, एक्सपिरियन्स सांगतो आहे माझे. म्हणजे हे सगळ्याच्या फायद्यासाठी आहे ना. आता आपण टाईमपासच्या रील बघतो, मनोरंजन करतो, प्रत्येक गोष्टीला आपण टाईम दिला. आपल्याला परमेश्वरानं 24 तास प्रत्येकाला दिलेत. मग काही लोक एवढे टेन्शनमध्ये, काही लोक सुखी आहेत. असं का? कर्म तपासा. काही लोक पैसे बँकेमध्ये FD करायला येतात, काही लोक कर्ज काढायला येतात, काही लोक सुसाईड करतात, काही लोक ट्रीटमेंट घेतात. असं का? तर कर्म तपासा ना. आपण अगोदर काय दिवे लावलेत, आपण काय कर्म केले, त्याचंच फळ असतं. ज्वारी पेरले ना हरभरा उगवले असं होतं का? मित्रांनो, कर्म श्रेष्ठ आहे, जात धर्म नाही. मी नेहमी सांगतो, प्रांतभेद नाही, वर्णभेद नाही, काहीच नाही. माणूस हे जातभेद तर सगळं खोटं आहे म्हणतो मित्रांनो. कारण जन्मत काय माणसासोबत जात येते का, ह्या जातीचा त्या जातीचा? हे काही लोकांनी केलेलं आहे, षडयंत्र आहे मित्रांनो. ह्याच्यात आपल्याला कळायला पाहिजे खरं आणि खोटं. असं येतं का जन्मत हे जात, ते धर्म, ही प्रांत, ही? मला सांगा, हे असं असतं का कधी? माणसाचे जे जन्मदाखला कधी तयार होतो? जन्मल्यावर का अगोदर? कुठं जन्माला त्याचं गावाचं नाव असतं, कुठ्या जातीत धर्माला तिथलं जाती असते, धर्म, प्रांत, हे सगळं नंतर तयार होतं ना. मग हे खरं आहे का? हे मानवाने तयार केले. मला सांगा, निसर्गाच्या आधारित जगलं पाहिजे आपण. सत्याला सत्यच म्हणलं पाहिजे. सत्याला तुम्ही आता काय खऱ्याला खोटं म्हणलं जातं, हे चाललेलं आहे सध्या. हेच आहे. चांगल्या माणसाचं कुणीच ऐकलं. असं जर ऐकलं असतं रामराज्य झालं असतं ना मित्रांनो, सगळे लोक श्रीमंत झाले असते. होत नाहीत ना. जसं म्हणलं ना, एक माणूस काय करतो, ऑपरेशन करतो, आणि एक माणूस क्वाटवर झोपलेला असतो. मला सांगा, डॉक्टरनं ज्ञान घेतलं आहे, त्याला माहिती आहे ऑपरेशन करताना वेदना होतात आणि घाबरतात म्हणून भूल दिली जाते, बरोबर आहे, अनेस्थेसिया दिला जातो. का? कारण त्याला ते बघूनसुद्धा टेन्शन येतं. आणि काही माणूस तर प्रत्यक्ष काम करणार, म्हणजे देवच आहेत ना ते. म्हणजे त्यांनी नॉलेज घेतले. नॉलेज इज ग्रेट. ज्ञान काय असतं? ज्ञानामुळं सगळा काही फायदाच होतो, नुकसान होत नाही. जसं आता मी एवढं सांगतो आहे, काही गोष्टी मी शिकल्यात म्हणून सांगतो आहे ना, काही वाचून सांगतो आहे का, हे मनानं सांगतो आहे. परमेश्वरानं मला काही बुद्धी दिलेली आहे, ती तुमच्या फायद्यासाठी. मी माझ्यासाठी तर फायदा करून घेतला आहे, तुमचा व्हावा अशी अपेक्षा आहे. एखादा माणूस विनामूल्य आपल्याला सांगतं, जसं कीर्तन प्रवचनं करतात, 20-20, 30-30 हजार रुपये 2 तासासाठी घेतले जातात. बरं, ते वाईट नाही, मला सांगा, चांगली गोष्ट आहे. पण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे ना. आता मला सांगा, काही माझा व्हिडिओ जर ऐकला लोकांनी, काही व्यक्तीने ऐकला, तर तुम्ही ऐकून सोडून दिलं तर काय होईल? मला काही प्रॉब्लेम नाही. पण तुमच्यासाठी धोक्याची घंटा तयार झाली. कारण कधी तर कधी तुम्हाला कळणार, अरे आपण एक ऐकलं होतं व्हिडिओ, परंतु आपण ते इम्प्लिमेंट केलं नाही. म्हणजे चांगल्या गोष्टी जेव्हा तुम्ही सोडून देता, तेव्हाच तुम्हाला भविष्यात फार मोठा खतरा तयार होतो, धोका. जसं खड्डा आहे आणि आपण गाडी इतकी पळवली की त्या खड्ड्यापाशी थांबतच नाही, खड्ड्यात पडते, म्हणजे अतिवेग झाला. आणि दुसरी गोष्ट, निष्काळजीपणा. निष्काळजीपणामुळे काय होतं, फायदा कधीच होत नाही. माहिती आहे आपल्याला पैसे लागणार तरी आपण ठेवत नाही. रात्र काम करतो, 2-2, 3-3 जण काम एका घरामध्ये काम करतात, पण पैसेच राहत नाही. मला सांगा, तुम्हाला थोडं सांगतो आहे, पूर्वी बघा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती, आता कलर टी व्ही आहे, LED आहे. पूर्वी मोबाईल नव्हता, आता मोबाईल आहे. पूर्वी पेट्रोलची किंमत 50-40 रुपये होती, आता 100 रुपये आहे. मला सांगा, पूर्वी सायकली होतात, सायकली दिसत नाहीत. म्हणजे काय झालेलं आहे, आपण खर्च वाढवला आहे, म्हणजे उत्पन्न पुरणार नाही, साहजिक आहे. मग खर्चावर नियंत्रण आणायचं आपलं काम आहे. बरं, बचत करणारा माणूस तुमच्या दारात येतो, तुम्हाला सांगतो, तुमच्या मागं लागतो, आणि त्याला आपण पळवून लावतो, आणि आपल्याला काय वाटते, आपण खूप मोठा फायदा केला. मित्रांनो, फायदा तर तात्पुरता आहे, परंतु नक्की नंतर लॉस आहे.
जसं काही व्यसनं करतात लोकांना आनंद मिळतो ना तात्पुरता, पुन्हा काय होतं, शरीर खराब झालेलं परत मिळतं का? मार्केटमध्ये दुकान आहे का शरीर माणसाचं मिळायचं? जसं म्हणलं ना, सुख दुःख हे कर्मानं करावं लागतं मित्रांनो. मार्केटमध्ये खूप दुःख झाले 2 किलो द्या सुख, असं होतं का? वागण्यानं कर्मानं हे आपल्याच हातात आहे. चांगलं काम केलं तर आनंद वाढत जातो आणि चुकीचे काम केलं तर दुःख वाढत जातं. तुम्हाला काय पाहिजे ते तुमच्या हातात आहे, दुःख किंवा सुख. दुःख सुख हे कर्मानं होतं मित्रांनो. ज्या गोष्टी घडायच्या त्या ॲक्सेप्ट केल्या पाहिजे. आता कोरोना येणारच होता, रडत पडत पण काही लोक, आता बघा कोरोनामध्ये सुद्धा काही लोकांनी संधी म्हणून त्याचा फायदा करून घेतला आणि काही लोकांनी संकट म्हणून वेदना, त्यांना खूप दुःख झालं, त्रास झाला. तर प्रत्येक येणारा दिवस हे आपल्यासाठी संधी म्हणून आपण जगलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. जसं पाण्यात पडल्यानंतर हातपाय हलवले तर तरंगणार का नाही, जिवंत राहणार, तसंच आहे. आपण जन्माला आल्यानंतर आपण नेहमी मोमेंट केले पाहिजे आणि पॉझिटिव्ह पाहिजे विचार, कारण विचार चांगले असेल तरच कर्म चांगलं घडतं. कर्म चांगलं घडलं तर नक्की फायदा होतो. आता मनातच विचार येतात, इन्कम येण्याच्या अगोदर हे खर्च करायचे, ते करायचे, ते घ्यायचे, हे घ्यायचे. मला सांगा ना, म्हणजे काय झालं, मनात चुकीचे विचार आले आणि मग कर्म घडतं. त्याला कोणी थांबवलं तर थांबत नाहीत ना लोक. तर आम्ही बघतो ना, काही काही व्यक्तीला म्हणतो, आता LICमध्ये लोकांना काय वाटतं, नुकसान होतं, व्याज कमी मिळतं वाटतं. मित्रांनो, हे ॲग्रीमेंट असतं ना. जसं मी सोलापूरला जाण्यासाठी आम्ही तिकीट काढलं होतं, 300 रुपये सोलापूरला, पुणे ते सोलापूर. मग काढलं आणि थोड्या वेळानं ते वेटिंगला दाखवत होतं म्हणून आम्ही कॅन्सल केलं. तर 300 रुपयाचे 160 रुपये मिळाले. प्रवास केला नव्हता. मला सांगा, LICची पॉलिसी मिळायला रिस्क कव्हरेज चालू असतं आणि LICतले पैसे कमी मिळाले की लोक काय म्हणतात, काही फायदा नाही, LICचा उपयोगच नाही असं म्हणतात. मित्रांनो, हे ॲग्रीमेंट असतं ना. आता तुम्हाला पॉलिसी झाल्या इन्शुरन्स कवर दिले आम्ही, तिथे जर प्रवास न चालू होताच आम्हाला कॅन्सल केले आम्हाला अर्धे पैसे दिले. मग हे तर कळत नाही ना. आपण सगळीकडे व्यवहार करतो. आता LICची पॉलिसी काढायला लोकांना त्रास वाटतो, काही लोक पॉलिसी काढायला बंद करतात. मित्रांनो, ज्या झाडावर ज्या फांदीवर बसले ना, ते फांदी सहित तोडतोय आपण, फांदी सहित खाली होतोय, म्हणजे संकट तयार करतोय स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी. मित्रांनो, सवय लावून घेतली पाहिजे. आलेल्या उत्पन्नात पहिलं जास्तीत जास्त पैसे बचत केले पाहिजे LICत, आणि गरज पडली कर्ज काढून वापरा, म्हणजे कर्ज भरू शकतो ना आपण. असलेले पैसे बचत करू शकत नाही माणूस, बरेच जण. आणि आपण जे चांगले लोकांनी जास्त पॉलिसी केलीत किंवा चांगले लोक आहेत त्याच्या संपर्कात राहिले पाहिजे. आपण असे सांगतो, आता एखाद्याने पॉलिसी केली तर दुसरा माणूस म्हणतो कशाला केली, आम्ही कुठं केली आहे, म्हणजे आपण तसल्या माणसाच्या संपर्कात राहिल्यामुळे त्याच्यासारखाच बनतो. आणि आम्ही जे एवढं सांगतो, आम्ही गेली 25 वर्षाला काम करतो, तज्ज्ञ माणसाचा सल्ला घेतला पाहिजे. आता बरेच लोक काय करतात माहिती आहे का, मला सांगा, जसं लग्नामध्ये तीथ काढली जाते, टायमिंग असतो लग्न लागायचा आणि त्यावेळेला लागतच नाही, म्हणजे काय फायदा झाला त्याचा. तसं आता काय होतं, काही लोक काय करतात माहिती आहे का, सगळं ऐकून घेतात आमचं आणि शेजाऱ्या पाजाऱ्या नातेवाईकांना म्हणलं की त्याच्यानुसार ते प्लॅन घेतात. मला सांगा किती चूक आहे. मग जसं डॉक्टरकडं न जाता औषध गोळ्या जर आपण मेडिकलमधून घेतलं तर काय होईल, आजार दुरुस्त होतच नाही, कारण कुठला आजार हे कळत नाही, त्यामुळे औषध खाऊन आपल्याला नुकसान होतं, फायदा होत नाही. तसं आहे तज्ज्ञ माणसाकडनं, आणि ज्यांनी विकास केला आहे, प्रगती केली, अशाची मैत्री करा, त्यांच्या संपर्कात राहा. त्याचा तिरस्कार केला जातो. आता सध्याच्या काळात असंच आहे ना. काही लोकांना एखाद्याने चांगले पैसे कमवले आणि योग्य मार्गाने, तर त्याचा द्वेष करतात, त्याच्याविषयी जळतात, त्याच्यावर त्याला वाईट बोलतात आणि त्याला वाईट समजलं जातं. मित्रांनो, हे असं चाललेलं आहे. आता पूर्वीचा काळ असा नव्हता, चांगल्या माणसाला खूप इज्जत होती. आता चांगल्या माणसाला त्रास आहे या सध्याच्या काळात. मी माझं उदाहरण सांगतो. माझ्या मुलांना इंग्लिश मिडियमला असताना मुलं टॉर्चर करायची. हुशार होता ना माझा मुलगा, हुशार आहे आता हुशार आहे, आणि त्याला टॉर्चर करायचं. मग आमच्या काळामध्ये आम्हाला क्रेडिट होतं, आम्ही शिकत असताना आम्हाला इज्जत होती, कारण हुशार मुलगा म्हणलं की त्याची संगत करायची लोक. मला स्वतःला राहायला फुकट दिलं होतं मित्रांनी माझ्या, म्हणजे लातूरच्या ठिकाणी आम्हाला रूम नव्हती, आमच्या शहरात जागा नव्हती, तर मला फुकट राहण्यासाठी दिलं. हुशार होता मुलगा तो, त्याने मला राहायला फुकट दिलं, कारण मी हुशार असल्यामुळं. असं संगत करत होतो, हुशार मुलाची संगत करायची. आता तसं नाही, आता उलटं झालेलं आहे, त्याला टॉर्चर केलं जातं. मित्रांनो, ह्या चुकीच्या ज्या गोष्टी असतात ना, छोट्या छोट्या गोष्टी आपल्या भविष्य बनवत असतात, आणि चांगल्या गोष्टी केल्या तर भविष्य बनतात, चुकीच्या गोष्टी केल्या तर भविष्य उद्ध्वस्त होतं. तर बचत करा. मला सांगायचे एवढे उदाहरण देऊन सविस्तर मी बोलतो. मित्रांनो, बचत करा. एक क्षण
आपला कसला आहे माहीत नाही, उद्या काय धोका होणार आहे माहीत नाही. त्यासाठी आपण कधीच स्वतःला फसवू नका, परिवाराला फसवू नका, देशाला फसवू नका, समाजाला फसवू नका. आपण सत्य मार्गानं आपण बरंच काही करू शकतो. जसं महात्मा गांधीनं देश स्वातंत्र्य करून दिला. महात्मा गांधीला इंग्रजांनी रेल्वेतनं ढकलून दिलं होतं. काळे लोक म्हणून तिकडं आपल्या हिंदुस्थानच्या लोकाला काळे म्हणायचे ना. इंग्रज लोक गोरे आहेत ना, तिकडे थंडी वगैरे असते. तर त्यांना डब्याच्या बाहेर फेकून दिलं. तर महात्मा गांधींनी त्या क्षणाला ठरवलं की मला रेल्वेतनं फेकलं तर ह्यांना देशाच्या बाहेर हाकलून दिलं. महात्मा गांधीनं सत्याग्रह केला, देशाला स्वातंत्र्य मिळवलं महात्मा गांधी आपले. तसंच आहे मित्रांनो, मला सुद्धा एका बँकेनं 50,000 कर्ज दिलं. त्या दिवशी मी शपथ घेतली, मी माझं घर जागा काय मला जेवढी संपत्ती कमवायची तेवढी कमवेन, परंतु मी कुठल्या बँकेच्या दारात जाणार नाही. आज पण जात नाही. मला 2004ला 50,000 रुपये कर्ज दिले नाही, आज मला 50 लाख रुपये लोन मिळते. माझं वय 55-56 नाही, कुठली बँक देते लोन नाही, EMI कसलाच नाही. 20 वर्ष परिश्रम करून मी माझ्या 56 पॉलिसी केल्या मित्रांनो. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतोय. आता बघा कसं असतं, चांगल्या गोष्टीला सुद्धा काही लोकांची म्हणजे वृत्ती किती वाईट असते बघा. चांगल्या गोष्टीला सुद्धा ते काय म्हणतात, तुमच्याकडं आहे असतील म्हणून तुम्ही टाकली. अहो पण मला सांगा, मेहनत करून कमवले ना, असतील म्हणजे असं पैसे मिळतात कसंच असेल. आणि तुम्हाला काही लोकांना तर पैसे मिळायला टिकवणं होत नाही. पण त्यांच्या वृत्तीत कसं असतं, बोलण्यात वागण्यात हावभाव म्हणजे बॉडी लँग्वेज कशी असते बघा काही लोकांची. आम्ही सुद्धा सांगतो एखाद्या माणसाने एवढे पैसे भरले म्हणून सांगतो एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला, ते म्हणतात त्यांचं उदाहरण कशाला सांगतात, त्यांच्याकडे असतील म्हणून भरले. म्हणजे आपल्याला चांगलंसुद्धा बघवत नाही असा काळ आहे मित्रांनो. मला म्हणायचं की विचारात परिवर्तन केलं पाहिजे. जसं आरशामध्ये बघितल्यावर आपल्याला चेहरा दिसतो तसं आपलं भविष्य दिसलं पाहिजे. पुढे काय करायचे आपल्याला आपण डिझाईन केलं पाहिजे आणि त्याला पूर्ण आकार देण्यासाठी, पुढची गॅरंटी देण्यासाठी LIC ऑफ इंडिया तत्पर आहे मित्रांनो. आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते. पूर्वी प्लॅन कसे होते, 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे लिमिटेड बेनिफिट. आज जे मॅच्युरिटी होतात त्या लोकांना आता इन्शुरन्स मिळत नाही. त्यांचं वय जास्त झालेलं आहे. जास्त वय असल्यावर 50च्या पुढे इन्शुरन्स मिळत नाही. काही जणांची हेल्थ पण चांगली नसते. वय वाढल्यावर हेल्थ चांगली राहते का. आणि हे दोन्ही जरी असलं, एखादे क्वचित उदाहरण असतं तरी त्यांना पैसे भरायला नसतं, कारण रिटायर झाल्यावर कुठून पैसे येणार मित्रांनो. तो एक फायदा फार मोठा आहे. आता लाईफ टाईम प्लॅन आहेत. अजिबात उशीर करू नये म्हणतो. जास्तीत जास्त पॉलिसी काढा. माझे 56 पॉलिसी आहेत. पॉलिसी म्हणजे उद्याची ताकद आहे. कलियुगामध्ये लढण्यासाठी एक शस्त्र आहे. सुख, शांती, समाधान, प्रगती सगळं काही जेवढे तुम्ही त्याला लावताल विश्लेषण तेवढं कमीच आहेत मित्रांनो. ब्रँडेड काम आहे आणि सुख तयार होतं, दुःख कमी होतं. मार्केटमध्ये जाऊन सुख दुःख आपण विकत खरेदी विक्री नाही. माणसाचं आयुष्य किती उरलं आहे माहिती नाही. कधी जन्माला यायचं माहीत नाही, कधी जायचं माहिती नाही. मिळालं तेवढे दिवस आपण कारणी लावली पाहिजे. मी प्रत्येक सेकंद कष्ट करत असतो. मी नेहमी स्वतःला सवयीला व्यर्थ वेळ वाया घालू नये. माणसाचा जन्म टाईमपाससाठी मिळालेला नाही मित्रांनो. जीवनात आपल्याला जगणे सगळे जगत असतात, परंतु काहीतरी चांगलं असं कर्म केलं पाहिजे की त्याच्यातनं समाजाचा फायदा झाला पाहिजे, देशाचा फायदा झाला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचं कल्याण झालं पाहिजे. आज आम्ही कोरोनाच्या पिरियडमध्ये माझे कित्येक क्लायंट डेथ झाले मित्रांनो. त्या घरात आम्ही एवढे पैसे आणून दिले. आम्ही सांगितलं, आजकाल मला सांगा आमच्याकडे कोणी येतं का पॉलिसी करायची म्हणून. आजपर्यंत तसं कधीच झालं नाही, 25 वर्षात होणार पण नाही. आम्ही लोकांना सांगतो समजून, त्यावेळेस लोक करतात. कधी आम्ही पैसे भरतो लोकांचे, आमचे पैसे पण बुडतात. एवढे आम्ही मदत करतो. जसं हॉस्पिटलमध्ये तुमचेच पैसे घेऊन तुम्हाला ट्रीटमेंट दिले जाते का नाही, वरनं जास्त पैसे कमवले जातात का नाही, प्रॉफिट करतात का नाही हॉस्पिटल काय धर्मदायी संस्था आहेत का. मग आम्ही तुम्हाला उपचार बी करतो, सर्व्हिस पण देतो, कधी खिशातले पैसे भरतो. मला सांगा तुम्हाला वाढून पैसे मिळतात का नाही. मग का टाळटाळ केली जाते. त्याचं कारण आहे मित्रांनो, चांगल्या गोष्टी सध्याच्या कलियुगामध्ये पटत नाहीत किंवा केल्या जात नाहीत. मग आज पैसे रात्रंदिवस कमवून लोकांना पैसे कमी आहेत का जास्त आहेत, जातात कुठं पैसे. जसं धरणाला लिकेज असल्यावर काय होतं, धरण भरून काही फायदा नाही ना. तसंच आहे आज रात्रंदिवस लोक काम करतात, काही फायदा आहे का. कारण सगळे पैसे संपतात. पैसे कमवायचे वय पण संपतं. प्रश्न जागेवरच राहतो आणि परत पिळवणूक होते. आज कमी पैशामध्ये काम करावं लागतं का नाही. मग शाळा कॉलेज शिकत असताना आपण चांगलं न शिकल्यामुळे हे दिवस आले. 2 जीवनामध्ये चान्स असतात. एक शाळा कॉलेज चांगलं शिक्षण घेणं आणि दुसरं असं आहे की ते जेव्हा आपण पैसे कमायला लागतो, अर्निंग करतो, तेव्हाच पैसे बचत केले पाहिजे. 2 चुका झाल्या की तिसरी चूक तुम्हाला ह्या आयुष्यात चान्सच नाही. आणि असं पिढ्यानपिढ्या घडते बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये. म्हणून तर प्रॉब्लेम आहेत ना.
भारतामध्ये आज गरिबीचं प्रमाण वाढते. सरकार सांगतंय वेगळं, वस्तुस्थिती पहा ना तुम्ही. कोण काय सांगतायपेक्षा आपल्याला सत्य दिसतं ना, आपल्या डोळ्याला दिसतं का नाही. आज पगार किती आहे प्रायव्हेटमध्ये, नोकऱ्या परमनंट आहेत का, महागाईने वाढले का नाही, साऱ्या गोष्टी. सरकार काय म्हणू द्या, सरकारला राजकारण करायचं असं सरकारचा विषय वेगळा आहे. आणि सरकार कुठं लक्ष देणार. आपण आपल्या गोष्टी सुधारणा केली पाहिजे मित्रांनो. तर आपण बचत करा. पैसे कमवायचा दिवस कमी होत चाललेला आहे. एक दिवस उत्पन्न बंद होणार, आपली मुलंसुद्धा सांभाळणार नाहीत. जसं तुम्हाला जर त्याचं खरं वाटत नसेल तर आश्रमाची संख्या बघा आणि वयोवृद्ध माणसाला जाऊन विचारा, स्वाभिमानाने जगता येते का. गुन्हेगारासारखंच जीवन जगावं लागतं. काम करून आयुष्यभर काबड कष्ट करून हे दिवस येतात. म्हणतो खेड्यापाड्यात बघा 1-2, 4-2 एकर शेत नावावर ठेवतात. काय उपयोग, शेत जरी नावावर ठेवूनसुद्धा उपयोग नाही मित्रांनो. कारण ट्रीटमेंट देतानाच चुकीची दिली जाते. जसं कुत्र्याला भाकर फेकली तशी भाकर फेकली जाते मित्रांनो. बघा, आपला स्वाभिमान जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्या नावावर बचत केली पाहिजे. मला सांगा, जाताना पृथ्वी सोडून जाताना 1 रुपया तर कोणी घेऊन जातं का. नाही. मग इथंच ठेवून जातं ना. मग आपल्या नावावर का ठेवू नये. आता बरेच जण म्हणतात आमचं वय झालं आहे, आम्हाला काय करायचे. तुमचं उत्पन्न बंद झालं, तुम्हाला अन्न वस्त्र निवारासाठी पैसे लागणार नाहीत का, कोण देईल. किंवा जाताना आपण इथंच ठेवून जाणार आहे ना. बरं, पैसे वाढवले पाहिजेत का कमी केले पाहिजे. आपण कमी करतो, खर्च करून टाकतो ना सगळे संपून राहतो. मला सांगा, आपण जे आता मला सांगा LICत पैसे ठेवल्यावर काय होतं, आपले पैसे वाढत असतात आणि मोठी गॅरंटी मिळते. तसं नाही केलं तर काय होतं, तुम्ही जमीन जागा, घर जागा, प्रॉपर्टी, सोनं चांदी, LIC, सारी BC, म्युच्युअल फंड कुठेही ठेवतो आपण, ठेवतो का नाही पैसे, वाईट नाही. परंतु इथं जास्त फायदा होतो ना आणि वाईट दिवस येत नाहीत. कारण पैसा जमत जातो आणि तो वाढत पण जातो. जसं घरातल्या, मी म्हणतो ना, घरात आपण सिक्युरिटीसाठी घरात आपण कुलूप लावतो, गोदरेजचं लावतो जास्त पैसे देऊन. 100 रुपयाला साधं कुलूप आहे, गोदरेजचा 1000 रुपयाला आहे. दारावर चांगल्या क्वालिटीची घेतो, दारावर दार लावतो, वॉचमॅन ठेवतो. घरातल्या वस्तू सुरक्षित राहावे म्हणून ना. मग मला सांगा, ह्याच्यासाठी आपण खर्च केला ते आता मला सांगा 1000 रुपयाचं कुलूप 2000 रुपये किंमत होती का. उलट ते नष्ट होतं ना वापरून. बघा ना, तुम्ही तुलना करा ना. परंतु आपले पैसे कसं होतात, आपले पैसे वाढतात ना सुरक्षा देऊन. जसं तुम्ही 4000 भरले की आपण सुरक्षा 10 लाखाची देतो आणि 10 लाखाचे 20 लाख होतात. हे आपण सेफ्टीसाठी जे पैसे खर्च करतो, लॉकरचे लॉकरला भाडं देतो, घरातल्या वस्तूसाठी आपण दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो, ह्याच्यासाठी हे सेफ्टीचे पैसे परत मिळतात का, संपून जातात. आणि घरातल्या वस्तू बरं ज्याला सेफ्टी दिली, जसं आता आमच्या LICत प्रीमियम भरला, ते वाढतोय का नाही पैसे, सेफ्टी दिलेले वाढतात का. घरातल्या 1 टीव्हीची 2 टीव्ही होते का, नाही. म्हणजे लक्षात घ्या, आपली ही गुंतवणूक किती मल्टिपल बेनिफिट देते. LICतला पैसा किती मल्टिपल बेनिफिट देतो. बरं, शेवटी बघा, तुम्ही पैसे जर नाही ठेवले तर शेवटी काय होईल, तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत आणि पुन्हा तुम्हाला आनंद वाटेल का पैसे नसताना. म्हणजे कुणी कोणाला फसवलं, आपणच आपल्याला फसवलं आणि फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. आज आता ताबडतोब फोन करा. माझा मोबाईल नंबर परत एक बार सांगतो, 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. लगेच लाईफ टाईम मनी ॲग्रीमेंट करा. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. सतत पैसे मिळतात. आपण कमवायचं जरी बंद झालं तर आपल्या घरात पैसे येतात आणि मोठी रक्कम पण येते. जसं पहिलं बघा, आता पेन्शन कुणाला नाही, पहिलं काय होतं, पेन्शन मिळायची. इथं त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे, पेन्शन पण मिळते आणि फंड पण मिळतो. ग्रॅज्युटी आणि पेन्शन दोन्ही आणि रिस्क कव्हरेज. उतरवायतल्या माणसाची कोणी पॉलिसी काढते का. अहो, पॉलिसी थकली तर प्रीमियम मेडिकल करून प्रीमियम भरावर तो व्याज असेल, तिथं पैसेच भरायची गरज नाही, पॉलिसी चालूच, बेनिफिट चालूच. मग असं आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन बंद होत आहे. 8% इंटरेस्ट रेट आहे, कुठंही नाही, 2-3% आहे आणि लाँग टर्म गॅरंटी देणं LICला परवडत नाही. त्यासाठी हा प्लॅन बंद होत आहे. लवकरात लवकर फोन करा आणि प्लॅन बुक करा. कमीत कमी 1500 रुपयेसुद्धा महिन्याला भरू शकता मित्रांनो. 50 रुपये रोज. आज नाश्ता करायचं झाले तर 50 रुपये पुरत नाहीत. आणि काही व्यक्ती म्हणतात 200-300 रुपये रोज ठेवायचं, तर म्हणतात एवढे नको, जास्त होते. मित्रांनो, आज एक वेळ जेवायला 200 रुपये लागतात. मला सांगा, ज्यावेळेस उत्पन्न बंद झालं त्यावेळेस तुम्हाला जेवणापुरते तर पैसे मिळायला पाहिजे. उपाशी राहणार का. आणि दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यावर तुम्हाला कोणी जेवायला नाही दिलं तर काय करणार. त्या टायमिंगला तुम्ही काय करणार मला सांगा. हा प्रश्न गंभीर निर्माण होतो आहे मित्रांनो. लवकरात लवकर प्लॅन चालू करा. जमेल तेवढे पैसे बचत करा आणि 1 वर्षानंतर हे पैसे वापरता येतात. लिक्विडिटी आहे, कुठल्याही गुंतवणुकीत लिक्विडिटी नाही मित्रांनो. आणि लिक्विडिटी असे आहे की सिक्युरिटीसोबत आहे, म्हणजे आपल्याला पॉलिसी तोडायची गरज नाही, ती इन्कम कंटिन्यू राहतं आणि लोन मिळतं. ओके, थँक्यू.